नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत। आपण गेले 8-9 महिने या अशा वेगवेगळ्या विषयावर एक चर्चा घडवून आणतो। म्हणजे त्या आठवड्यात, त्या महिन्यात किंवा तत्कालीन या काही दिवसात जी एखादी घटना देशात घडली असेल, राज्यात घडली असेल, जिल्ह्यात घडली असेल, शहरात घडली असेल, त्याची एका त्या क्षेत्रातल्या विविध लोकांशी, विविध घटक त्याच्याशी जे अवलंबून असतात त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा घडवून आणतो। आणि वृत्तपत्रात बातमी येते, बिबट्या पकडला इथंपर्यंत, पण त्याचा अंतरंग काय आहे, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, अगदी 100% वस्तुस्थिती जरी नाही कळाली तरी त्या निमित्तानं त्या घटनेचे विविध काही दडलेली जे काही हे असतं ते देखील लोकांच्या पुढे येऊ शकतं। अनेक लोक गैरसमजावरच कित्येक वर्ष तेच बोलत असतात, पण तुमच्यासारखी सगळी यातली तज्ज्ञ, बऱ्यापैकी तज्ज्ञ मंडळी, अभ्यास असलेली मंडळी जेव्हा बोलतील त्यावेळेला त्याचं नेमकं स्वरूप तरी लोकांच्या समोर यावं म्हणून आमचा हा राऊंड कॉर्नर टेबलचा हेतू आहे। आणि प्रत्येक वेळा वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या विषयावरची येऊन त्यांनी बऱ्यापैकी त्यांच्या विषयाचं अंतरंग आम्हाला दाखवलं। आम्ही ते माध्यमातून प्रसारित करतो। दुसऱ्या दिवशी दैनिकात अगदी सविस्तर घेतो, एक पान देतो आम्ही अशा विषयांना की जे परंपरागत चाललेली चर्चा आणि वास्तव यात किती फरक आहे, अशा स्वरूपाचं या सदराचं आमच्या या आताच्या उपक्रमाचं स्वरूप आहे। यावेळचा विषय अर्थातच या कोल्हापुरात आलेला बिबट्या, त्यानिमित्तानं त्या आलेल्या बातम्या, त्यानिमित्तानं झालेलं वातावरण, त्यानिमित्तानं अनेक हौशे नवशे गवशे तिथं जमलेले आणि त्यांच्या तोंडातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चर्चा चाललेल्या आहेत, जे काही चाललेलं आहे त्याचं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने यावं, सत्य समोर यावं। अगदी 100% सत्य नाही, पण वास्तव तरी समोर यावं एवढ्यासाठी आजच्या या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या मुद्दाम मी सांगतो की या सगळ्या चर्चेला तुमच्यासारखी अगदी त्या क्षेत्रातली माणसं इथं आल्यामुळं त्यात बऱ्यापैकी त्यात काही ना काही चांगला अंश असणार आहे म्हणून आपल्याला केलं आहे। तर आज आपल्याबरोबर इथं चर्चेसाठी जे आलेले आहेत ते रणविशे साहेब, मुख्य अग्निशामक दल अधिकारी कोल्हापुरात। म्हणजे आग विझवणे किंवा एखादी दुर्घटनेच्या काळात यांना हे आहे, पण हे बिबट्यासारख्या या ठिकाणी सगळा स्टाफ यांचा येणं, त्यांनी तो पकडण्याचा प्रयत्न करणं, तर आता तुम्ही बघितलं ज्या पद्धतीनं पकडला, हे रणविशे साहेब त्यात हे होते। त्यानंतर आता आहेत हे ऋतुराजी इंगळे, त्यानंतर हे मी मुद्दाम यांची ओळख करून असं अगदी मुद्दाम देतो, हे करणसिंग घोरपडे। तर या दोघांचं वैशिष्ट्य असं की ज्या वेळा संस्थान काळात शिकार ही एक हे होती, म्हणजे आता आपल्यात खूप गैरसमज आहे की शिकारी म्हणजे बंदूक घेतो, दिसल ते जनावर जंगलात जातो, दिसल ते जनावर टिपत जातो, अगदी वेगवेगळ्या असल्या काहीतरी चर्चा ज्याला कोणताही बेस नाही। पण याने हे जे त्या शिकारीतले तज्ज्ञ त्या काळातले की ज्या वेळा शिकारीला परवानगी होती आणि ती परवानगी कुठले जनावर मारायला, कसं मारायला, त्याच्यासारखा म्हणजे काय म्हणतात त्या अटी आणि शर्ती दुसऱ्या कुठल्याही नसतील। आणि असं म्हटलंही जातं आहे की जंगल वाचवण्याचं किंवा प्राणी वाचवण्याचं बऱ्यापैकी काम केलेलं आहे ते शिकारी लोकांनी। त्यांच्यासारखा अभ्यास जंगल क्षेत्राचा या मूळ शिकाऱ्यांचा म्हणतो मी, या हौशे नवशे जे आहेत त्यांचा नाही म्हणत मी। म्हणून या दोन माणसांना जी नेहमी पडद्याच्या मागं असतात, शांतपणे बघत असतात, ऐकत असतात, त्या माणसांना दोघांना मुद्दाम इथं आपण बोलवलेलं आहे। त्यानंतर देवेंद्र शहाजी भोसले वन्यजीवांचं अभ्यासक म्हणून काम करतात। त्यानंतर आशुतोष विजय सूर्यवंशी वन्यजीव बचाव पथक, जे आता बिबट्याला एखादा हिंस्र वन्यजीवाला तर त्याला पकडण्याचं त्या मोहिमेत ते अग्रभागी आहेत। ओंकार काटकर, त्यानंतर डॉक्टर अनिरुद्ध पाटील हे वन्यजीव अभ्यासक आणि या वन्यजीवांच्या ह्याच्यावर उपचार करणारे आहेत, आणि डॉक्टर संतोष वाळवेकर वाईल्ड लाईफ आणि व्हेजिटेरियन असे आहेत। आता परवा जी याला ती ट्रँक्युलायझरचा वापर हे केला तर या सरांनीच केला। तर हे काय रोज असे प्रसंग उद्भवत नाहीत आणि तेच त्यांचा खूप सराव आहे वगैरे असं आपण म्हणू शकत नाही या घटनेला। तर आपण चर्चेला सुरुवात करूया। शेवट अर्थातच इंगळे साहेब आणि घोरपडे साहेब करतील या सगळ्या चर्चेचा। माझं नाव ओंकार काटकर, वन्यजीव बचाव पथक वन विभाग कोल्हापूर। गेल्या मंगळवारी जो बिबट्या आलेला, त्या बिबट्याच्या संदर्भात आम्हाला आदल्या दिवशी माहिती मिळालेली की बावडा रोडला एक बिबट्या क्रॉस केला आहे किंवा दिसला आहे, पण त्याची कोणतीही पूर्तता म्हणजे किंवा त्याचा कन्फर्मेशन नव्हतं, फोटो नव्हता, व्हिडिओ नव्हता, फक्त एवढंच काय आलं की बिबट्या आला आहे। मग नुसती बिबट्या आला ही अफवा आहे की सत्य आहे हे आम्हाला माहीत नव्हतं। त्यासाठी आम्ही आमचं पथक व सह्याद्री शिलेदार छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन या आमच्या सर्व जे NGO आहेत
किंवा प्राणीमित्र आहेत यांच्या मदतीने आम्ही शोधण्यास मोहीम चालू केली, पण रात्रभर आम्हाला कोणत्याही प्रकारचे मार्ग भेटले नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता वुडलँड हॉटेलच्या इथे एका माळ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे व ते MSCBच्या ऑफिसमध्ये शिरला आहे अशी माहिती मिळाली. तत्काळ आम्ही सर्व आमचे वन विभागची टीम असेल, अग्निशामक दल असेल, दर्शक पोलीस अधीक्षक जे असतील त्यांच्या टीमने आम्ही इथं प्रस्थान केले. ते आम्हाला बिबट्या कुठेही आढळून आला नाही. MSCBचं ऑफिस पूर्ण आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा बिबट्या दिसला नाही. त्यानंतर आम्ही फक्त सगळी बाहेर आल्यानंतर एक चेंबरमध्ये, जे बंद पडलेल्या चेंबरमध्ये बिबट्या रेस्क्यू केला, त्या ठिकाणी गेला असता तिथे आम्हाला बिबट्या आढळून आला. बिबट्या आढळला पण ते बिबट्याने हल्ला तो फक्त त्याच्या संरक्षणासाठी केला व परत आहे असं बिबट्या त्या चेंबरमध्ये जाऊन बसला. त्यानंतर बाकीची टीम आली व जे काय रेस्क्यूच्या ऑपरेशनसाठी जे लागणारं सामान होतं, साहित्य होतं, असे डॉक्टर असतील, जे ट्रँक्युलाइज गनसाठी वापरणारे औषध असतील, त्याचं प्रिपरेशन केलं व त्यानंतर एक थोड्या वेळात आपण त्याला 1 तासाभराच्या अंतरात रेस्क्यू करण्यात आलं. आता तुम्ही तिथं केलेलं म्हणजे ते बचावाचं काम आणि बिबट्या पकडण्याचं काम बऱ्यापैकी आता ते प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं केलं. तर तुम्हाला असं हे करण्यापूर्वी बिबट्या काय रोज येत नाही आणि रोज हे काय करावं लागत नाही, पण तुम्हाला नेमकं काय सूचना फॉरेस्टकडून अशा असतात की सगळेजण जाऊन अंगावर पडतात, कारण सगळेजण अंगावर जाऊन पडल्यामुळं रुईकर कॉलनीतला बिबट्या डोळ्या देखत अनेकांच्या म्हणजे जो अगदी सेफ होता, एका सोफा सेटच्या ह्याच्यात दडून बसला होता, शेवटी त्याच्या अंगावर एक 15-20 जण कसे पडले आणि त्याचा मृत्यू कसा झाला हे सगळ्यांनी बघितलं आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीनं याचं ट्रेनिंग दिलं जातं? तसं फक्त म्हणजे धाडस दाखवायला तर पाहिजे, पण पकडायचं आहे तर काय वाटेल ते करून पकडायचं असं असतं की त्याच्यासाठी काही नेमकं? पहिली गोष्ट म्हणजे एकतर तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी किंवा त्यांना सतर्कतेचा एक इशारा दिला जातो. त्यानंतर त्या म्हणजे जो कुठला वाईल्ड ॲनिमल आहे त्याला शांततेनं किंवा तणावातनं बाहेर आणून आपण रेस्क्यू करण्यात येतं. जेणेकरून आपल्याला रेस्क्यू करताना त्या म्हणजे ॲनिमलला पण हानी होणार नाही व आमच्या स्टाफला पण किंवा तिथल्या असणाऱ्या नागरिकांना पण म्हणजे सुरक्षितरित्या आपण त्या ॲनिमलला रेस्क्यू करू शकेल आणि त्या म्हणजे कोणत्याही प्रकारची हानी व्हायला नको याची आम्ही काळजी घेतो. हौशी लोकांचा, गवशांचा किती त्रास होतो? त्यांचा जास्त करून त्रास होतो. वाईल्ड ॲनिमल कोणताही आला तरी नागरी वस्तीत तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. त्रास असतो तो तेथील लोकांचा म्हणजे जे ऐकतात लोक त्यांचा प्रॉब्लेम नसतो. जे हौशी असतात, जे फोटो काढायला असतात, जे व्हिडिओ करायचे असतात, त्यांना सोशल मीडिया पोस्ट करायचे असतात किंवा सांगायचं असते की मी पहिला बघितला, मी तिथे गेलो, मी असं केलं, मी तसं केलं, या गोष्टींचाच आम्हाला त्रास होतो. आम्हाला पण त्या वाईल्ड ॲनिमलला पण. गेल्या आम्ही ते रुईकर कॉलनीत असंच बघितलं साहेब, कोपऱ्यात तो बसलाय, काय वाटेल ते करून त्याला पकडता आलं असतं, पण अंगावर जाऊन त्याच्या पडायचे 5-5, 10-10 आणि ते व्हिडिओ काढायला त्यांची माणसं असायची, त्यामुळे तो आपल्या डोळ्यात देखत त्याचा मृत्यू झाला. मी विलास काळे, सहाय्यक वन संरक्षक, कोल्हापूर वन विभाग, कोल्हापूर. की सध्या मानव आणि वन्यजीव संघर्ष हा फार शिगेला पोचला आहे. आपण महाराष्ट्रभर बऱ्याच बातम्या ऐकत आहात. यामध्ये आमचे वनमंत्री आहे, मुख्यमंत्रीसुद्धा आता केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करत आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर बरोबर आणि अहिल्यानगरमध्ये तिथं बिबट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. आता वाढीला कारणसुद्धा माणूसच आहे, कारण ते आपोआप नॅचरल त्यांना ऑलरेडी कंट्रोल केलं असं. नियंत्रण हे निसर्गाकडे आहे, प्रत्येक गोष्टी नियंत्रण निसर्गाकडे आहे, परंतु हे मानवाच्या उपद्रव्यामुळंच त्यांची संख्या वाढलेली आहे. याचं कारण म्हणजे असं आहे की मोठ्या प्रमाणात लागणारी वनवे. ज्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या जंगलाला वणवा लागतो, वणवा लागल्यानंतर त्या ठिकाणी 3 ते 4 महिने काही खायला नसतं. रानडुकराला नसतं, माकडांना नसतं, पशुपक्ष्यांना काही खायला नसतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणात जीवजंतू मेलेले असतात, भरपूर मेलेले असतात, मधमाशा गेलेल्या असतात. मग अशा वेळेस 4-5 महिने कोणी भुका राहू शकत नाही. मग अशा वेळेस सर्व जे वन्य प्राणी आहेत म्हणजे गवे असतील, रानडुकरं आहे, बिबट्या आहे, हे सर्व बाहेर पडले की बाहेर शेतीच आहे. मग शेतामध्ये आता बिबट्याचं कसं आहे की बिबट्याला जो अधिवास आहे, बिबट्या एकदम घनदाट जिथं राई आहेत, घाणेरी आहे बरोबर, जिथं लपायला चांगली जागा आहे, हा त्याचा खरा अधिवास. आणि आपल्याकडे तो अधिवास आहे म्हणजे ऊस हा घनदाट असतो बरोबर, आणि राहायला त्याला अतिशय सुरक्षित असा अधिवास आहे. तोच बिबट्या जर जंगलात असता तर बिबट्यांची संख्या एवढी वाढली नसते. याला कारण कसं आहे की ज्यावेळेस एखादा बिबट्या पिल्लांना जन्म देतो, समजा एखाद्या बिबट्याने 4 पिल्लं दिलं असतील, 4 पिल्लं जर निसर्गात असतील तर त्यापैकी फक्त शेवटी एकच सर्वायवल होतं, 1 किंवा 2. परंतु तेच ऊसामध्ये दिले तर 4 सर्वायवल होत आहे. त्यामुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि दुसरी गोष्ट, ऊस हा त्याला सुरक्षित अधिवास झाला. बाहेर पडल्यानंतर त्याला फूड गॅरंटी पण झाली.
बाहेर पडलं की कोंबड्या आहे, बकऱ्या आहे, कुत्रे आहेत, बरोबर, आणि छोटे छोटे वासरं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याला आयत्या मिळत आहे. त्याच्यासाठी कुठं चेसिंगची गरज त्याला पडत नाही. जंगलामध्ये चेस करावं लागतं, एखादं वन्य प्राणी पकडायचं म्हणजे चेस करावं लागते. इथं चेसिंगची गरज नाही, त्यामुळे इझिली फूड अवेलेबल होते, पिल्ला नाही घालता येतं आणि पिल्लाही लवकरात लवकर मोठी होतात. त्यामुळे बिबट्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मोठा संघर्ष झालेला आहे. आता आमच्या वन विभागामध्ये, आम्ही कोल्हापूर वन विभागामध्ये नुसतं बिबट्याच नाहीत, आता गव्याची संख्या चांगली वाढली, कारण गवा हा मोठा हे प्राणी आहे. पण त्याला कंट्रोल करायला फक्त टायगर पाहिजे, बिबट्या त्याला कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे गव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आणि गवे पण काय झालं आहे की आता त्यांनी आपली फूड हॅबिट बदलली, हॅबिटॅट पण चेंज केला आहे. गवे पण असे वनवे लागले की 4 महिने खायला काही नसतं, मग ते पण खाली येतात, तिकडं पाणी मिळतं आहे, हिरवागार ऊस मिळतं, हिरवागार चारा मिळतं. त्यामुळे ते पण बाहेर आता त्यांचं पिरियड पण ठरलेले आहे. बघा आता मागच्या आम्ही 2-4 वर्षापासून आपल्या वन्यजीव अभ्यासक हे लोक आहेत, यांनी पण अभ्यास केला की साहेब बरोबर डिसेंबर महिन्यामध्ये गव्याची संख्या कळप येतात. आता कालच कळप आलेला होता, 10 गव्यांचा कळप आपल्या कासरवाडीच्या एरियामध्ये कालच रात्री 10 कळप म्हणजे गव्यांचा कळप आला होता. म्हणजे अशा प्रकारे काय होतं का त्यांनी पण आपले सीझन ठरवून घेतले, बरोबर ह्या सीझनला येणार, ह्या सीझनला जाणार, असं झालं. आता हत्ती पण आहे आपल्याकडे, आता दोन हत्ती आता चंदगडमध्ये आहे, आजऱ्यामध्ये 2 हत्ती आहे. आता हे 2 हत्तींचा आम्ही आता अभ्यास करू बऱ्याच दिवसापासून. आता हत्तीनं पण काय केलं की जंगलामध्ये राहायचं, चांगली कडक फांदी तोडायची, पाला तोडायचा, चावायला कडक, जे बाहेर आलं की ऊस चांगला आहे, ऊस चावायला सॉफ्ट आहे, खायला सोबत पोटही लवकर भरतं. त्यामुळे त्याने आता ऊसाशिवाय दुसरं काही खायला तयार नाही. जंगलात घातला की जंगलातून परत बरोबर भूक जंगलामध्ये आराम करतो, डोहात जातो, पाण्यात डुबतो, बरोबर सर्व करतो, आराम पण करतो, आणि बरोबर संध्याकाळी 4ला लगेच ऊसामध्ये येतो आणि रात्रभर मग ऊसच खात बस, आणि पहाटे परत 4ला जंगलामध्ये निघून जातो, परत तिथं आराम करतो, मस्त झोपतो, घोरतोसुद्धा, घोरण्यासुद्धा आवाज आहे त्याची. म्हणजे हत्तीनंसुद्धा त्याचा हॅबिटॅट म्हणजे त्याच्या ज्या सवयी आहे त्या बदलून घेतलेल्या आहे. असा मोठा प्रॉब्लेम ह्या सगळ्या वनवण्यांमुळे, या गोष्टींमुळे. आणि दुसरी गोष्ट आपलं विकास कार्य पण चालू आहे, मोठे मोठे हायवे वगैरे, याच्यामुळे त्यांचं फ्रॅगमेंटेशन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, हॅबिटॅटचं कॉरिडॉरचं फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे, त्यामुळे ते डिस्टर्ब मोठ्या प्रमाणात झालेले आहे. हे एक कारण त्यामध्ये आहे. आता याच्यावरती कसं आहे की बिबट्याप्रवण जे क्षेत्र आहे, जिथं बिबट्याची संख्या जास्त आहे, तिथं शक्यतो बिबट्या काय करतो की माणसावरती स्वतःहून कधी हमला करत नाही. ज्यावेळेस त्याला असं समजतं की आपल्याला ह्या जीवापासून आपल्याला धोका आहे, त्यावेळेस तो हमला करण्याचा प्रयत्न करतो. आता हा आपण बिबट्या काल पकडला, तर तो ऑलरेडी ज्या बंगल्याचं काम म्हणजे जो बंगला होता, त्या बंगल्याच्या कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये बिबट्या एकदम सुरक्षित रात्रीचा आलेला होता, तो बसलेला होता. पण तिथं तो माळी काम करणारा माणूस गेला, त्यानं काय केलं, कोंड्या वगैरे हलवायला सुरुवात केली, पाणी द्यायला सुरुवात केली, आणि ते गवत काढत बसला. तो तिकडून म्हणजे ओढत होता, म्हणजे डरकाळे पडत होता, हळूहळू गुरगत होता. त्याच वेळेस काय झालं का यानं त्याच्याकडे बघितलं आणि तो लगेच अटॅक करायला. त्याचा माणसाचा एक तो बालाजी हुंबी व्यक्ती आहे, त्याचा जरा दंडाला परवा चालू, म्हणजे त्याला ज्यावेळेस आपल्याकडून अनसेफ फील होतं त्यावेळेस तो अटॅक करत असतो. आपण त्याचं अन्न नाही, माणूस हा त्याचं अन्न नाही, त्याचं अन्न आहे सगळे जनावर का आहे का जनावरांमध्ये एक ॲसिड असतं, त्याला आपण कॅप्रोइक ॲसिड म्हणतो. सर्व जनावरांमध्ये कॅप्रोइक ॲसिड असतं, त्या कॅप्रोइक ॲसिडचा आपल्याला वास येतो. आपण बघा शेळ्या बकऱ्या गोठ्यामध्ये गेलं का आपल्याला काही स्मेल येतो वेगळा, बरोबर. तो स्मेल म्हणजे आला की ते त्याचा अन्न आहे, ते 200-300 मीटरपर्यंत पण त्याला ते वास जातो. त्याला माहिती आहे की इथं आपलं फूड आहे, तो त्या दृष्टीने दबा धरत येत असतो. परंतु माणूस जर एखादा माणूस समजा मटण खाऊन गेला असेल, मोठ्या प्रमाणात मटण वगैरे खालं, तर मटणाचा हाताला वास असतो, तोंडाला वास असतो, शरीराला वास असतो, बरोबर. अशा वेळेस बिबट्या अटॅकचे चान्सेस जास्त असतात, बरोबर. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती गोठ्यात गेलेला आहे, जनावरांचा चारा टाकलेला आहे, गाई पिळलेला आहे, शेण काढलेलं आहे, बरोबर, जनावरांजवळून जाऊन आलेला आहे, त्याच्या शरीरालासुद्धा त्या कपड्यांचा तो एक वास, तो कॅप्रोइक ॲसिडचा वास असतो. तो सुद्धा बाहेर गेला, उसात क्षेत्रात गेला, तर त्याच्यावरसुद्धा अटॅक होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे बिबट्या केव्हा अटॅक करतो त्याला हे कारण आहेत. आम्ही नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही ज्यावेळेस जंगलात जाल त्यावेळेस जनावरांना भेटून जाऊ नका, बरोबर. मांसाहार करून जंगलात वगैरे म्हणजे की शेतामध्ये जाऊ नका, असं मी त्यांना सांगत असतो. जाताना तुम्ही चांगला स्ट्रॉंग डिओ मारून जा, जेणेकरून आपल्या याचा वास वेगळा येईल त्याला, बरोबर. त्यानंतर मोबाईलवरती मोठ्याने गाणे लावा किंवा स्वतःच गाणं म्हणत चला, काही प्रॉब्लेम नाही. एखादी काठी बरोबर घ्या, काठी घुंगरं वगैरे आपटत चला, जेणेकरून त्याला लगेच कोणीतरी व्यक्ती आलेला आहे, कोणीतरी आलेलं आहे, त्याला भास होतो, तो आपली जागा सोडून लगेच निघून जातो. या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलोअप केल्या तर शक्यतो बिबट्यांचे हमले होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार. बिबट्याचं कसं असतं की बिबट्या त्याच्या लेवलला त्याला झेपवू शकेल अशाच त्या प्राण्यावर तो शक्यतो हमला करतो. आपण बघत असतो की ज्यावेळेस लहान मुलं असतं पालकांबरोबर
त्यावेळेस लहान मुलं पटकन अटॅक करतो, बरोबर. आणि मोठ्या माणसं लोक अटॅक करत नाही, त्याला माहीत आहे हा मोठा आहे, आपल्याला हे करू शकतो, प्रतिकार करू शकतो, त्यावेळेस तो अटॅक करत नाही. आता मी पाटणला होतो, पाटणमध्ये म्हणजे ऑलरेडी घटना त्या लोकांनी सांगितलेली. एक 3 वर्षाची मुलगी होती आणि एक बाई होती, बकऱ्या हाकलत चालल्या होत्या, म्हणजे जंगलाकडनं बकऱ्या हाकलत घराकडे चालल्या होत्या. बिबट्यानं येऊन त्या दोघींच्या मधून घुसून बोकडाला पकडलं. मी ती लहान मुलगी होती, तिलासुद्धा काहीच केलं नाही, त्या लेडीजला काहीच केलं नाही. त्या दोघींच्या मधून घुसून, कारण त्याचं निशाणा फक्त पुढची बकरी होती, दोघींमधून जाऊन पकडलं. त्यांनी मला ती सर्व स्टोरी सांगितली की सर असं झालं होतं की मलाही काही केलं नाही, माझ्या मुलीलासुद्धा काहीच केलं नाही, पण बिबट्या आमच्या दोघांमधून जाऊन मला बकरी आमची मारली. म्हणजे त्यालाही आहे माहिती आहे की आपलं हे अन्न नाही, त्यामुळे तो असं विनाकारण हे करत नाही. पण त्याला ज्यावेळेस आपल्यापासून भीती निर्माण होते त्यावेळेस तो अटॅकचे प्रमाण जास्त असतं. तसं घाबरून जायचं सगळ्यांनी, घाबरून जायचं कारण नाही, फक्त आपण सेफ्टी मेजर्स थोडे पाळले पाहिजेत. हे मी तुम्हाला इतकं सांगितलं की मांसाहार घरात एखादं मांस आणून ठेवणे, चिकन आणून ठेवणे, हे तिथं वासन तो येणारच. मटण आणून ठेवणे वासन येणार, शिजवलेलं असतं. आपण बघतो आता ते स्लॉटर हाऊसचे मटण आहे ते कुठं ते जंगलाच्या कोपऱ्याला कुठंतरी बाजूला टाकलेलं असतं, रस्त्याकडे टाकलेलं असतं, मग तिथं बिबट्याच्या येण्याचे प्रमाण वाढत आहे. ठीक आहे. ह्या जर गोष्टी थोड्या टाळल्या तर मानव वन्यजीव संघर्ष बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. ठीक आहे सर, ठीक आहे. आता सर आम्ही बघितलं की आम्ही एका वर्षात आता 5,96,799 रुपये आम्ही आता कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. किती सर, पुन्हा रिपीट. 1 एप्रिल 2025 हां. तो रिपोर्ट 1 एप्रिल 2025 हां. ते आता ऑक्टोबर एंडपर्यंत 31 ऑक्टोबरपर्यंत 5,96,799 रुपये आम्ही कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. यामध्ये पीक नुकसानी आहेत, मानवहानी आहे, जखमी आहे, त्या सर्वांना दिलेलं आहे. नंदकुमार नलवडे, आरोपी करवीर. आता आपल्याला आमचे काळे सरांनी बऱ्यापैकी सगळे मुद्दे कव्हर केले. त्यामध्ये मी एकच आव्हान करीन की आता कुठलाही वाईल्ड ॲनिमल आपल्याला दिसला किंवा आपल्या वस्तीत आला, शेतात आला, तर आपण दिसल्यावर आपण काहीतरी उपाययोजना करण्यापेक्षा पहिला वन विभागाला कळवायचं. आमचा कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर 1926 आमचा कॉन्टॅक्ट नंबर महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला आहे, त्याच्यावर कळवायचं आहे. कळवल्यानंतर वन विभाग तुम्ही शूरवीर आहातच, त्यात काय आमचं हे ना दुमत नाही. तुम्ही सहकार्य केलं तर आपण दोघांनी मिळून वन विभाग आणि कोण ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, वाईल्ड लाईफर असतील, दोघांनी नियोजन करून जर कारवाई केली तर परवा जो रिझल्ट घडला तसा घडू शकतो. बरोबर. आणि जर स्वतःच लोक हाकलायला जातात, ते काय होतं, गवे जर शेतात आले, त्यांचा कळप म्हणजे एक फॅमिली असते त्यांची, आणि आले की आता मी समजा शेतकरी आहे तर मी काय करतो, माझ्या शेतातून बाहेर घालवायला बघतो. ते त्यांचं पण शेतकऱ्यांची सगळ्यांची युनिटी नसते, फक्त आपल्या शेतातनं हाकललं की पुढच्या बाजूला. मग ते काय होतं, कोण फटाके वाजवतं, कोण भांडी वाजवतं, कोण हाकार करतं. मग त्यात जर समजा तो ग्रुप विस्कळला किंवा तो ग्रुप जंगलाकडे न जाता इकडं उलट्या दिशा गावाकडे आला किंवा एखादी नदी वगैरे असेल तर नदीच्या दोन्ही बाजूला गवताचे पट्टे असतात, शेती असते, पाणी असतं, ते त्यांना जंगलासारखंच वाटतं. ते भटकत खाली जातात. तसे भटकत मागच्या काही वर्षामध्ये आम्ही बघितले तर कवटे मंकाळपर्यंत गवे गेलेलं रेकॉर्ड आहे. द्राक्ष बागायतीमध्ये गव्यांचं गेलेलं इकडं कधीच नव्हतं ते परत विस्कळले की परत होतात, आणि त्यांचं कुटुंब विस्कळलं ना, मग ते जास्त पॅनिक होतं. आता बिबट्याचं म्हणलं तर तुम्ही हल्ली प्रमाण खूप वाढले. पूर्वी आता तुम्ही गगनबावडा, शाहूवाडी जंगलाकडील गावातील लोकांना विचार, त्यांना पूर्वी पण हे हिंस्र प्राणी होते, परंतु कधीही मानवावर अटॅक झाला नाही किंवा पाळीव प्राण्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अटॅक झाला नाही. आता झालं आहे काय, त्यांची संख्या एवढी वाढायला लागली. सर म्हटले तसं त्यांना पोषक वातावरण झालं ऊस शेतीमध्ये. मग आव्हानं तर आता सगळ्यांच्या समोर आहेतच. तसं डिपार्टमेंटच्या पुढं पण मोठं आव्हान आहे. आता तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात हर जिल्ह्यामध्ये हा विषय, एखादा दुसरा जिल्हा सोडला तर प्रत्येक ठिकाणी आता हा विषय चालू आहे. वनमंत्री मोठ्या मीटिंग पण घ्यायला लागले, त्याच्यावर काही तर पर्याय काढायचा. पण आपल्याला ग्राउंड लेवलला जसं परवा सगळ्यांचं सहकार्य मिळून, म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटनी, म्हणजे त्यात कोणच साधा माणूससुद्धा त्यांनी सहकार्य केलं आम्हाला. म्हणजे तिथं बघायला आलेल्या माणसाला जरी आम्ही रिक्वेस्ट केली बाबा असं लगेच त्यांनी केलेलं आहे, त्याच्यात काही वादच नाही. हे कोल्हापुरी स्पिरिट आहे ते सगळ्यांनी अवलंबायला पाहिजे, एवढंच. ठीक आहे. नमस्कार, मी आशुतोष सिरिंशी, वन्यजीव बचाव पथक, वन विभाग, कोल्हापूर.
आता रेस्क्यूचं बऱ्यापैकी ओंकारनं सगळं सांगितलेलं आहे. बिबट्याची काय कंडिशन असते काय नाही हे सरांनी पण सांगितलेलं आहे. मी आज थोडासा वेगळा मुद्दा मांडतोय. जसं की आता वरच्या टेक्नॉलॉजी यायला लागली, म्हणजे विविध तंत्रज्ञान यायला लागले. त्याचा फायदा कितपत आहे आणि तोटे कितपत आहे. आता सर ज्यावेळी आम्हाला बिबट्याचे कॉल पडतील त्या भागात ज्यावेळी आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या क्षणी त्याच्या बाजूच्या गावात लगेच दुसरा फोटो तयार झालेला आहे की आमच्या इथं हा बिबट्या आला. म्हणजे थोडक्यात AI टेक्नॉलॉजीचा आहे. त्याचा गैरवापर करून सर कसं होतं, आज समजा एखाद्या गावात जर बिबट्या दिसला तर लगेच त्या गावातून दुसऱ्या गावात बाजूच्या गावात बिबट्या नसला तरी तिथं तो पैदा होतो. बरोबर. AIच्या माध्यमातून AI टेक्नॉलॉजी ते लोकांनी कितपत त्याचा वापर केला पाहिजे आणि कशासाठी केला पाहिजे हे सर महत्त्वाचं आहे सगळ्यात. आणि जसं तुम्ही म्हटलं असा की बाबा बाकीच्या लोकांचा काय त्रास असतो, बऱ्यापैकी आमची मेंटॅलिटी एकच असते की बाबा कोणाला इजा न होता आणि त्या वन्य प्राण्याला इजा न होता त्याला आपण सेफली त्याच्या आदिवासात घालवायचं. पण ज्यावेळी अशी लोक गर्दी करतात आमचं टार्गेट काय असतं की बाबा एकतर सेफली सगळं करायचं, पण आम्ही सांभाळायचं कुणाला, एकतर आमचा जीव सांभाळायचा, त्या जनावर सांभाळायचा की जी लोक जमले त्यांना सांभाळायचं. आणि शेतकरी वर्गासाठी खास सर मुद्दा एक माझा आहे की एक 2-3 वर्षापूर्वी कंदलगाव साईडला बिबट्या दिसत होता. एक सलग 2 आठवडे आपण वन विभाग आणि NGO होत्या त्या तिथं सर्च करत होतो. पण असं व्हायचं की आम्ही गेलो की बिबट्याच दिसायचा नाही, पण त्याच्या अस्तित्वाच्या खुणा मिळायच्या. मग DCF साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं आपण अवेअरनेस प्रोग्राम घेतला आणि त्यावेळी बोलता बोलता एक आजोबा बोलून गेले की साहेब ते कोल्हे आमचा ऊस खातात आणि त्या जरा बिबट्या राहू दे, त्या कोल्ह्याचं नियोजन लावा. त्यांना सहजच विचारलं की बाबा तुम्ही उपाययोजना काय करता, तर नाही आम्ही कुत्र्यांचा आवाज लावतो त्यामुळे कोल्ही येत नाही. तिथं टर्निंग पॉईंट असा होता की सर भले यांनी कोल्ह्यांसाठी बचाव करण्यासाठी कुत्र्यांचा आवाजाचं साऊंड रेकॉर्डर तिथं लावला, पण त्या आवाजाला लेपर्ड अट्रॅक्ट झाला. म्हणजे थोडक्यात होतं काय, कुत्रा आहे समजून तिथं बिबट्याचा वावर वाढला. आणि ज्यावेळी आम्ही सगळा अभ्यास केला आम्हाला असं कळालं की तो जे डॉगचे साऊंड आहेत त्यावर तो बिबट्या अट्रॅक्ट होतो. मग तिथल्या गावकऱ्यांना किंवा सरपंचांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही शेतात लावताय जे साऊंड रेकॉर्डर तिथं ॲनिमलचे आवाज लावू नका, गाणी लावा, भजन लावा, इतर कोणतेही लावा, पण ॲनिमलचे आवाज लावू नका. कमीत कमी 2 दिवसात सर लेपर्डचा परत तिथं सायटिंग झालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळी शेतात कोणत्याही जनावरचा प्रॉब्लेम असेल ज्यावेळी तुम्ही साऊंड रेकॉर्डर लावता कोणत्याही ॲनिमलचे आवाज अजिबात लावले नाही पाहिजे, जेणेकरून असे जे बिबट्या म्हणा किंवा इतर जे हिंस्र प्राणी आहेत ते अट्रॅक्ट होतात. मी देवेंद्र भोसले, वन्यजीव अभ्यासक. गेली 20 वर्ष आम्ही कोल्हापुरात काम करतोय. वन्यजीव अभ्यासक म्हणजे फक्त वन्यजीवांचा अभ्यास न करता आम्ही NGO मार्फत सामान्य लोक आणि वनविभाग यांच्यातला एक दुवा म्हणून आम्ही काम करत असतो. सर तुम्ही मगाशी उल्लेख केला 2015च्या घटनेचा, बिबट्या आलेला, त्या रेस्क्यू कॉलला मी स्वतः होतो. आणि त्या आत्ताची जी परिस्थिती होती, माननीय SF सर असतील, माननीय RFO सर असतील यांनी जे नियोजन केलं त्यातून ती पुनरावृत्ती घडली नाही. पण त्यावेळीची झालेली घटना हा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यावेळी पण पर्याय नव्हता म्हणून त्यावेळेला दिनकर कांबळे जे जीवरक्षक आहेत त्यांनी आणि मी डायरेक्ट त्या बिबट्यावर उडी मारायची आम्हाला वेळ आली होती. त्यावेळी अशा गोष्टी घडल्या की त्या मी सांगू पण शकत नाही. त्याचा प्रत्यक्ष साक्षीदारच मी होतो तिथं. पण तो बिबट्या दगावला. आत्तापर्यंतचं कोल्हापुरातलं रेकॉर्ड आहे, 3 बिबट्या कोल्हापुरात आलेले दगावले. पण जसं वनविभागानं नियोजन लावलं, पोलीस प्रशासन होतं, अग्निशमन दल होतं, आमच्या NGO होत्या, यांनी जे एक जिद्द पाळली की 3 बिबट्यानंतरनं हा 4था बिबट्या आपल्या कोल्हापुरात मरू द्यायचा नाही, त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तर ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं SF सरांनी सांगितलं, आपलं जंगल पश्चिम घाट सध्या निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला. गव्यांची संख्या वाढते, बिबट्यांची संख्या वाढते. गव्यांना कंट्रोल करणारा एक त्याचा नैसर्गिक प्रिडेटर जो आहे वाघ, तो आपल्या पश्चिम घाटातल्या जंगलात आत्ता आला आहे, याच्या आधी नव्हता. बिबट्या त्याला कंट्रोल करू शकत नाही आहे. कॉर्निव्हरस ॲनिमलची संख्या आपल्या पश्चिम घाटातल्या जंगलात फार कमी आहे. त्यामुळं जे तृणभक्षक प्राणी आहेत यांची संख्या वाढून त्याचा त्रास हा शेतकऱ्यांना होतोय. ह्यामध्ये वनविभाग काय करू शकतं?
जसं SF सरांनी सांगितलं किंवा RFO सरांनी सांगितलं, तर यामध्ये सामान्य लोकांना माझ्यातर्फे सांगणं हे आहे की वन विभाग प्रत्येक वेळी जबाबदार नसतं. आज तुम्ही बघितला PI साहेब आहेत, रणबिसे सर आहेत, यांचं प्रशासन काम करताना यांच्याकडं मनुष्यबळ किती आहे काही गोष्टी झाल्या तर. तसं बघायला गेलं तर वन विभागाकडं मनुष्यबळ किती आहे. आज तुम्ही जर बघितला तर प्रत्येक रेंज खाली RFO सरांना माहिती आहे की एका RFO खाली वनपाल किती, वनपालांच्या खाली वनरक्षक किती. त्या रेंजमध्ये जर सर तुम्ही बघितलं, एक स्वतः तुम्ही सुद्धा जाऊन बघा की त्यांना किती अडचणी येतात, त्यांच्याकडे एरिया किती आहे. अचानक जर कुठली अशी इन्सिडेंट जर झाला तर जागेवर फक्त 2 वनरक्षक आणि 1 वनपाल ऑन दी स्पॉट असतात. मदत मिळेपर्यंत ते काय करू शकणार. सगळ्यात मेन अडचण वन विभागाची ही आहे. ही अडचण सर कोण समजून घेत नाही. वन विभागाकडं मनुष्यबळ कमी आहे, पण प्रत्येक वेळी अशा घटना घडल्या तर वन विभागाला जबाबदार धरला जातो. माझं आपल्या माध्यमातून सांगणं हे आहे की प्रत्येक वेळी वन विभाग जबाबदार नसतं. त्यावेळी सामान्य लोकांनी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत काही गोष्टी. हौशे नवशे येतात, दंगा धोपा होतो, जसं आशुतोष सूर्यवंशींनी सांगितलं AI द्वारे ते केलं जातं. पण परवाच्या केसमध्ये जर बघितलं तर त्याच्या मागचे जी राबणूक आहे, त्याच्या मागं जी खरी राबलेली लोक आहेत यांची माहिती सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. त्या परवा दिवशीच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये खरं नियोजन जर कुणी केलं असेल तर करवीरचे वनक्षेत्रपाल नल्लवडे सरांनी त्यावेळी केलं होतं. 3 तास तो बिबट्या तिथं कोंडून राहिलेला होता. त्याचं रेस्क्यू ऑपरेशन कसं करायचं त्यावेळी मी स्वतः त्यांच्यासोबत आहे. ते मला घेऊन गेलेले आहेत. एका टेरेसवरून आम्ही पाहणी केलेली आहे की कशा प्रकारे करायचं. आता ड्रेनेजमध्ये बिबट्या अडकलेला आहे. ड्रेनेजची आपल्याला सगळ्यांना माहिती असते की त्यामध्ये कंपार्टमेंट असतात, पण ते कंपार्टमेंट आहेत की नाहीत हे सुद्धा माहीत नव्हतं. ज्या वेळेला RFO साहेबांनी मी चर्चा केली तर त्या ड्रेनेजची दोन्ही होलं बंद करणं गरजेचं होतं. आता असा पण प्रश्न होतो की काही वन्यजीव अभ्यासक म्हणतात की हा रेस्क्यू चुकीच्या पद्धतीने झाला, पण सर्वच ठिकाणी तंत्रशुद्ध पद्धत अवलंबता येत नाही. ती जागा म्हणजे अशी होती की त्या चेंबरपर्यंत जाण्यासाठी फक्त एकच वाट होती. ट्रँक्युलाइज करण्यासाठी ॲनिमल दिसणं गरजेचं आहे, ॲनिमल समजणं गरजेचं आहे, ॲनिमलचं बिहेवियर तो मेंटली स्ट्रेसमध्ये किती आहे हे समजणं गरजेचं आहे. हे समजल्यानंतरच वेटरनरियन त्याला तो डाट मारू शकतो की किती प्रमाणात औषध वापरायचं आहे. इथं ॲनिमलच दिसत नव्हता. सगळ्या बाजूनं पॅक आहे. एका बाजूची भिंत फक्त 6 फूट हाईट आहे. बिबट्यासारखा प्राणी 150-200 किलोचं जनावर झाडावर जर घेऊन जात असेल तर त्याला ती 6 फूट हाईटची भिंत क्रॉस करून जाणं अवघड नव्हतं, इझिली आहे. त्यामुळं जसं RFO सरांनी जे नियोजन लावलं त्यानुसार होलं बंद करायची जेणेकरून तो लेपर्ड त्या ड्रेनेजमध्ये अडकला जाईल आणि नंतर मग डॉक्टर साहेब त्याला ट्रँक्युलाइज करतील. पण तिथं त्या सुद्धा आम्हाला अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे इथं तंत्रशुद्ध पद्धतीनं रेस्क्यू करणं शक्यच नव्हतं. दुसरं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत होतं की एका होलमधून तो आत गेलेला आहे, पण तो कुठल्या होलमध्ये येऊन बसलाय हे काहीही वरून माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही सेकंड प्लॅन तयार ठेवलेला की एक होल पूर्णपणे पॅक करायचं आणि दुसऱ्या होलला जाळी लावायची, जेणेकरून जर भिंत नसेल मध्ये तर तो मध्ये जर भिंत नसेल तर तो शॉर्टली दुसऱ्या होलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. त्यावेळेला वन विभागाचे कर्मचारी आणि RRT टीम ही जाळी घेऊन ते होल पॅक करतील आणि जे पहिलं होल आहे ते दरवाजा टाकून पूर्णपणे पॅक करायचं. का तर एक ॲनिमलची एक मेंटॅलिटी असते किंवा एक बिहेवियर असतं. आपल्याला ज्या जागेत जायला जी वाट आहे त्याच वाटेतून तो पुन्हा सुटण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते होल बंद करायचं, कारण की तिथं जवळच ती 6 फुटाची भिंत आहे आणि तिथून डायरेक्ट त्या भिंतीतून त्याला अपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी मार्ग मोकळा होता. ह्या नियोजनानुसार ते होल बंद केल्यानंतर ज्या वेळेला आम्ही पुढे गेलो त्यावेळी आम्हाला दिसलं की मधली भिंत पडलेली आहे. क्विकली तिथं ती जाळी सुद्धा टाकण्यात आली आणि जसं प्लॅनिंग झालं किंवा त्या ॲनिमलचा ज्या प्रकारे विचार केला गेला होता की तो दुसऱ्या होलमधून बाहेर पडेल, अगदी तसंच झालं. क्विकली तो बाहेर पडला, नेटमध्ये अडकला. नेटमध्ये अडकल्या तिथं हजर असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याला तिथंच स्टेबल केला आणि व्हिडिओमधून दिसत होतं की त्याच्यावर भरपूर लोक पडलेत,
हौशे नवशे यायला लागलेत, पण तसं काही झालेलं नव्हतं. खालती आशुतोष सूर्यवंशी आहेत, वन विभागाचे रोहित जाधव म्हणून होते, ओंकार भोसले म्हणून होते, शेवडे साहेब होते, त्यानंतर पटकारे साहेब होते. ह्या सर्वांनी फक्त त्याला धरलंय आणि ते वाकून उभे आहेत आणि त्यांच्यावर लोक पडलेले आहेत. बिबट्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं नव्हतं. त्यानंतर लगेचच आपले वन विभागाचे डॉक्टर आले, तिथल्या इथं त्याला इंजेक्शन दिलं. फक्त जो वेळ दिसत होता की त्या बिबट्यावर सगळी पडलेले आहेत, पण खाली काय चाललंय हे माहीत नव्हतं. लिटरली आशुतोष सूर्यवंशी असतील, ओंकार भोसले वनरक्षक असतील, पटकारे साहेब असतील, अमर माने साहेब असतील, सर यांना श्वास घ्यायला मिळत नव्हता, इतकी वरून गर्दी होती. पण ॲनिमलवर कोणत्या प्रकारचं ओझं नव्हतं, कारण की मी प्रत्यक्षदर्शी आहे. हा एक गैरसमज बाहेर गेलेला आहे. आणि वेळ लागत होता तर का, तर डॉक्टर सरांनी ज्या वेळेला तिथं त्याला ट्रँक्युलाइज केलं तर तो ॲनिमल बेशुद्ध पडण्यासाठी सुद्धा काही वेळ जातो, 2-4-5 मिनिटं लागतात. त्या पिरियडमध्ये सुद्धा तो धोकादायक असतो, हे समजून घेणं गरजेचं होतं. आणि ज्या प्रकारे तो बेशुद्ध झाला त्यानंतर लगेचच त्याला हलवण्यात आलं आणि पुन्हा त्याला शुद्धीवर अगदी योग्य प्रकारे आणलं गेलं डॉक्टर सरांच्या मदतीनं. त्याचं मेडिकल चेकअप केलं गेलं. आणि मी अजून एकदा सांगतो की ज्या मागच्या केसेस झालेत ह्यामध्ये लेपर्ड इंजर्ड नाही आहे रेस्क्यू करताना. आधी जे इंजर्ड झालेत SF सरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, तर आधी इंजर्ड झाले ती गोष्ट वेगळी, पण रेस्क्यू करताना ना कोणता मानव जखमी झाला ना तो बिबट्या जखमी झाला. हे सगळ्यात पहिलं आणि चांगलं वैशिष्ट्य कोल्हापुरात घडलेलं. तर बिबट्या आला कधी, तर बिबट्या आलेला आम्हाला आदल्या दिवशी रात्री 12:30 वाजता कळालेलं होतं. जसं ओंकारनं सांगितलं की लगेच त्याचा गाजावाजा करून चालत नाही. आशुतोषनं सांगितलं की एक बिबट्या दिसल्यानंतर लगेच दुसरीकडे AI माध्यमातून, आणि यातून काय होतं की जनतेचे एक चलबिचल होऊन एक शांतता बिघडते. हे होऊ नये, आधी कन्फर्म करणं गरजेचं होतं. ती एक रात्र आम्ही घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या मार्गदर्शक आमचे जे DCF सर आहेत यांना आम्ही पहिला इन्फॉर्म केलं की सध्या एक पोस्ट फिरते लेपर्ड आलेली. त्यानंतर त्यांनी लगेच RFO साहेबांना कळवून टीम लावून दिली. माझ्या NGOची 2-3 लोक होती आणि जे लोकेशन मिळालेलं ते लोकेशन होतं मेरीवेदर ग्राउंड आणि न्यू पॅलेस. इथं जाऊन चेक केलं. तिथून बिबट्याला जवळ काय आहे तर न्यू पॅलेस आणि तिथलं झू ज्यामध्ये हरणं वगैरे. तर आमचा पहिला अंदाज तोच होता की तो गेला तर जवळच्या जवळ तिथं जाणार. युवराज छत्रपती संभाजीराजांचे जे स्वीय सहाय्यक आहेत अमर पाटील यांना कॉल केला की असं असं आहे, खात्री करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला झूमध्ये जाऊन त्याचे पगमार्क्स किंवा एखादं कुठलं किल झालंय का, म्हणजे हरण वगैरे मारले का हे बघायचं आहे. त्यांनी सुद्धा लगेच आम्हाला परमिशन तिथून मिळवून दिली. आशुतोष सूर्यवंशी, वन विभागाचे ओंकार भोसले, ओंकार काटकर हे आतून चेक करतायत. माझ्या NGOची 2 जण मेरीवेदरच्या समोर जी बरोबर नर्सरी आहे तिथंच चेक करतायत. इथं कुठंच आम्हाला त्याचा आढळला नाही. आता यातून समजायचं काय, त्यानंतर परत 10 वाजता तिथनं पुढचा खेळ चालू झाला. पण यामध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून आम्हाला ज्यांचं खरं मार्गदर्शन होतं की या बिबट्याच्या संदर्भात ते आपले कोल्हापूरचे DCF मान्य धैर्यशील पाटील सर यांचं पूर्णपणे मार्गदर्शन चालू होतं आम्हाला आणि त्यानुसारच आमचं चालू झालं. त्यानंतर ऑन दी स्पॉट खरं नियोजन जे झालं ते नल्लवडे RFO जे आपले आहेत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी रेस्क्यू झाला. मी मनीष रणगिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका, आणि मी असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिस म्हणून काम करतो सांगली आणि कोल्हापूर ग्रामीण. आता पूर्वी कसं होतं की फायर ब्रिगेडमध्ये फक्त आग विझवणे ह्याच्यासाठी मर्यादित होतं. तर आपलं 2010पासून आपलं केडर बदललेलं आहे. त्याच्यामध्ये अग्निशमन व आणीबाणी सेवा, मग ती कुठली पण असेल, मग जनावरं असतील किंवा मनुष्य असेल, ह्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघताय जसं पक्ष्यांचे, आम्हाला रोज पक्ष्यांचे 4-5 कॉल आहेत किंवा साप आलं असेल, हे आपले NGOज आहेत ह्यांच्या मदतीने आम्ही पकडतो. ह्यांचे आपल्याकडे नंबर्स पण आहेत. आम्हाला काही फॉरेस्टवाल्यांपूर्वी त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानुसार आमच्याकडे फायर ब्रिगेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर इक्विपमेंट्स कोणाकडे जर असतील चांगले तर ते कोल्हापूर महानगरपालिकेकडे आहे. फक्त आमच्याकडे ट्रँक्युलायझर नाही आहे का, कारण का त्याला वेटरनरी डॉक्टर चांगला लागतो किंवा त्याला चालवायला तशी प्रशिक्षण पाहिजे.
आता हे बिबट्याचा जो विषय झाला, आता गेल्या आपण मी तर माझे 3 डेकेड्समध्ये मी बघितलं. बावड्याला आलेला तेव्हा मी होतो, जेव्हा ह्याला रिकर कॉलनीमध्ये आला तेव्हा मी होतो, आणि आत्ताचं रिसेंटली कालचा जो विषय. ॲक्च्युली कसं होतं की ज्या वेळेला मला पहिल्या स्टार्टिंगला कळालं त्यावेळेला मला प्रसारमाध्यमातूनच कळालं की बिबट्याला, का आमचं तिथे कार्यक्रम चालू, मी आणि डोके साहेब दोघं पण तिथेच होतो, इलेक्शनचा जो हे चालू होता. त्यामध्ये काय आलं, मी म्हटलं सिटीमध्ये एवढ्या लवकर, म्हणजे सिटीमध्ये येण्याचं मला तर दाट शक्यता कमी वाटते. तरी मला तो म्हटलं जरासं प्लीज चेक करा, कारण का रील व्हायरल होते. म्हणून मला त्यांनी प्रॉपर स्पॉट सांगितला वुडलँड हॉटेल. आम्ही जेव्हा वुडलँड हॉटेलमध्ये गेलो त्यावेळेला मला त्या मालकाने सांगितलं की तो आमच्या ह्याच्यामध्ये लॉनमध्ये तो आमच्याकडे एकाला इंजर्ड केलं आहे, आणि आमचा एक कुक आहे त्याला पण हाताला तो इंजर्ड करून घ्या, तिथं त्याचं रक्त पडलं. मग तिकडची वरची जी माणसं होती ती सगळीजणं म्हणत होते की 100% इथे आला आहे. आता एवढं हे सांगतायत म्हटलं आम्ही म्हटलं ठीक आहे आला असं. म्हणून आम्ही वरच्या टेरेसवर गेलो. टेरेसवर जायच्या आधी आम्ही पहिला स्टार्टिंगला जाळी लावून आम्ही कॉर्डन केलं होतं की तिथनं तो सुटून बाहेर नको जायला विवेकानंद कॉलेजच्याच दिशेला, कारण का त्याला 2 हे एंट्रीज होते की विवेकानंद कॉलेजची एंट्री होती आणि एक पाठीमागे आपलं MECB ऑफिस. पहिला तिथं जाळी लावली. तर त्यावेळेला आम्ही डोके साहेब आम्ही सगळेजण टेरेसवर जाऊन बघितला. आम्हाला कुठेच पहिला त्याची साईट दिसली नाही. माझ्या डोक्यात काय आलं काय माहीत नाही, मी फक्त एक दगड घेतला आणि त्या पत्र्यावर मारला, तो त्या चेंबरमधनं बाहेर आला. म्हणजे आपल्याला साईट झाला म्हणजे आपल्याला कळालं बाबा नक्की आहे, कारण तोपर्यंत मी बघितलेलं नव्हतं. मग नंतर फॉरेस्टवाल्यांनी आला, त्याला त्यांनी पकडला. आम्हाला पण त्यांची काही वेळेला मदत होते, आम्ही पण त्यांना. ॲक्च्युली ही चेन आहे. ज्या वेळेला आता आपण जो पकडलेला आहे म्हणजे जो जिवंत पकडला, ती एक चेन रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये फॉरेस्ट असतील, पोलीस असेल, अग्निशमन विभाग असेल किंवा मीडिया पण असेल. कारण का मीडिया पण का म्हणतो, कारण का जेवढं मीडिया कव्हरेज आम्हाला देईल, कारण का मीडियाचे फोटोग्राफर्स जिथे पोचतात तिथनं जर आम्हाला जर माहिती मिळत जर असेल तर ते वेल अँड गुड आहे आमच्यासाठी. म्हणून आता तुम्ही जसं सांगितलं सर की आता वन्यजीव प्राणी आता कोल्हापूरमध्ये सरकत आहेत. मॅनमेड असेल डिझास्टर किंवा काहीतरी नॅचरल क्लायमेटीज असतील, त्याला नॅचरल हॅबिटॅटमध्ये पोचवायचं काम आहे. आता फॉरेस्टच्या ॲक्टमध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. ते मी सांगू शकत सर चांगले सांगू शकतील की कुठल्या जनावराला कसं हँडल करायचं आहे. हे आमचं फक्त एकच हे आहे की आमच्या फायर टीमला जर तुमच्याकडनं जर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळालं, बाबा हा जनावर आहे, याचं अशी त्याची हे असते, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बिहेवियर असतं. अशा जर गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. शेवटी तुम्ही आम्हाला मदत करायला, आम्ही तुम्हाला मदत करायला येणार. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की फायर डिपार्टमेंट 100% आम्ही असणारच आहे. आम्ही सिटीमध्ये जर काय असेल तर आम्हाला कंपल्सरी यायचंच आहे, कारण का आम्हाला तुम्ही जनावरांची काळजी करताय, आम्हाला माणसांची काळजी आहे. कारण का ज्यावेळेला हे कळालं त्यावेळेला कलेक्टर सरांना काहीच माहीत नव्हतं. मी जेव्हा सर्किट हाऊसमधून बाहेर पडतो मी कलेक्टर सरांना डायरेक्ट फोन केला की असं लेपर्ड आलं आहे आणि जरासं तुम्ही संपाळना म्हणजे कॉर्डिनेट करून थोडं फॉरेस्ट डिपार्टमेंट, कारण का मला माहीत नव्हतं फॉरेस्ट डिपार्टमेंट पहिला आलेली आहे. मग नंतर आम्हाला कळालं, मग नंतर मला हे दिसल्यानंतर मला कळालं की बाबा ठीक आहे, पण फॉरेस्टवाली पण असल्यामुळे मग आपलं हे जे काय रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चांगलं होईल. फक्त थँक्स गॉड की ते कुठे पब्लिकमध्ये गेलं नाही, कारण का बाजूला विवेकानंद कॉलेजसारखी वस्ती आहे आणि तुम्हाला माहिती आहे मुलं म्हटल्यावर हुल्लडबाजी करतात आणि त्यावेळेला पण भरपूर झालं होतं. गर्दी फार होती. हो, गर्दी पण भरपूर झाली होती. फक्त तुमच्यामार्फत नागरिकांना हेच आव्हान असेल की ज्यावेळेला हे असं जनावर जेव्हा येतं त्यावेळेला पॅनिक न होता फक्त आम्हाला आमचं काम करून द्या. म्हणजे आपल्याला तो जो लेपर्ड असेल किंवा कुठलेही जनावर असेल त्याला मी सुखरूप पकडून आम्ही त्याला त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये आम्ही त्याला जाऊन सोडेल, एवढंच फक्त. आणि तुम्ही ते केलं. हो. आणि याच्यामध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये त्या दिवशी 2000 आशा सेविकांचा सर मेळावा होता. तुम्ही बघितला असेल त्या भागात सगळ्या पिंक कलरच्या साड्या, त्यांना माहितीही नव्हतं. पण बरोबर विवेकानंद कॉलेज पळापळ झाली असती तर बिबट्यानं काही केलं नसतं. पण ह्या होय होय तिथूनच गेला ना ते. पळापळीत काय झालं असतं ते बघा. मी संतोष डोके, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापूर. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी आम्ही सर्किट हाऊस या ठिकाणी महानगरपालिकेचा आरक्षण सोडतचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी बंदोबस्त करत होतो आणि त्याच वेळा बरोबर 12 वाजताच्या सुमारास मला ठाणे अंमलदाराचा फोन आला की वुडलँड हॉटेल या ठिकाणी एका इस्मावरती हल्ला केलेला आहे बिबट्याने.
तात्काळ मी त्या ठिकाणी जे माझे उपलब्ध पोलीस अंमलदार होते 5 जणांना गाडीमध्ये घेतलं आणि वुडलँड हॉटेल या ठिकाणी गेलो. तर त्यांनी सांगितलं की बिबट्या आला आहे, माझ्यावरतीच हल्ला केला आणि हा असा MSCBच्या ऑफिसकडून त्या दिशेने गेलेला आहे. तर लगेच आम्ही अजिंक्यताराची तिथून MSCB ऑफिस आणि विवेकानंद कॉलेजच्या इथून त्या अपार्टमेंट जिथं ही घटना घडली तिथं गेलो. तर लोकांची मुलांची गर्दी झालेली होती. त्यांना पहिल्यांदा बाजूला सारलं आणि पुढं जाऊन त्या अपार्टमेंटमधले लोक पण आम्हाला सांगत होते की साहेब इथून उडी मारून गेला. आमच्यातला एक सहकारी जिथून उडी मारला तिथं जाऊन वाकून बघितलं त्यांनी आणि त्यानंतर आम्ही खाली आलो आणि तिथल्या लोकांना असं समजावून सांगत होते की तुम्ही आत घरी जा, आतमध्ये या, दरवाजे बंद करा. त्याचवेळी आम्ही तिथं हजर असताना आमच्या एका सहकार्यावरती कृष्णा पाटील म्हणून त्याच्यावरती त्या बिबट्याने हल्ला केला. परंतु त्यात चांगली गोष्ट अशी होती की आमच्याकडं काठी असल्यामुळं किंवा कृष्णा पाटलाकडे काठी असल्यामुळं त्यांनी त्या काठीने त्याला अडकवायचा किंवा दबवायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या चेहऱ्यावरती किंवा गळ्यावरती अटॅक नाही झाला, छातीवरती अटॅक झाला आणि हातावरती वगैरे त्यांनी थोडा म्हणजे छातीत खोलवर त्यांना जखम आहे. आणि त्यानंतर तो परत आणखीन माघारी गेला. मग पाटील पुढे आल्यानंतर परत तो अजून विवेकानंद कॉलेजकडे यायचा प्रयत्न करतो. परंतु मग इथं थांबलेल्या आमच्या लोकांनी असा जास्त गोंधळ केल्यामुळं तो बिबट्या उडी मारून पुन्हा परत त्या एका टँकमध्ये जाऊन बसला. त्याचंसुद्धा त्याच वेळी चित्रीकरण झालं आणि त्याचं लोकेशन आम्हाला समजलं. आणि दरम्यानच्या काळात मला ज्यावेळी समजलं त्यावेळी तात्काळ मी माननीय SP साहेबांना फोन केला, ॲडिशनल SP साहेबांना फोन केला, DYS मॅडमना. त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये लगेच पवार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पण फोन केला की असा असा बिबट्या आलेला आहे. महानगरपालिकेचे ज्या ज्या अधिकाऱ्यांना सांगता येईल ते मी तिथं सांगायचा प्रयत्न केला. त्याचवेळी फॉरेस्टचे पण अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते. आणि आता आम्हाला ही अडचण होती की मॉब कंट्रोल करणं, शिवाय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण ज्या जाळ्या होत्या उपलब्ध त्या लावून घेतलेल्या होत्या. काही आम्हाला सांगितलं की जे डुक्कर वगैरे पकडणाऱ्या काही मुलं होती त्यांच्याकडचे सुद्धा जाळ्या ॲडिशनल मागून घेतल्या आणि तो पूर्ण परिसर कॉर्डन करून एका ठिकाणी त्या बिबट्याला थांबायस म्हणजे सगळ्यांची मदत झाली. आणि त्यानंतर मग जे पुढचं जे मेन ऑपरेशन होतं ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी अतिशय कौशल्याने तो तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं की त्या बिबट्याला कुठलीही जखम न होता किंवा इतर कुणालाही जखम न होता, अपघात न होता अतिशय सेफरित्या त्याला या बिबट्याला आपण वाचवण्यात सगळ्यांनी ह्या सगळ्या प्रशासनाने एकमेकाच्या कॉर्डिनेशननी प्रयत्न केलेले आहेत. याच्यामध्ये माझ्याकडं वैयक्तिक 3 जबाबदाऱ्या होत्या. एक म्हणजे तिथल्या लोकांना सांभाळणं किंवा तिथं पुढं न येऊ देणं. खूप ट्रॅफिकसुद्धा त्या दिवशी पूर्ण जाम झालेलं होतं. अधिकाऱ्यांना यायलासुद्धा लवकर रस्ते मिळत नव्हते. त्यानंतर मग ॲडिशनल फोर्स बोलवून घेणं, वरिष्ठांना सांगणं आणि त्याचवेळी त्या रेस्क्यूमध्ये मदत करणं. ह्या गोष्टी अशा 3 पातळ्यावरती. आता कसं आहे त्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये हा अनुभव पहिल्यांदाच बिबट्या बघणं म्हणजे बघितलं तरी समोर आम्ही त्यावेळी घाबरून गेलो. परंतु त्यातसुद्धा एक त्या कृष्णा पाटलांनी केलं की बिबट्या समोर आल्यानंतर त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी त्याला धाडसानं तोंड दिलं आणि त्यामुळं कदाचित तो पुढं आला नाही किंवा लोकवस्तीमध्ये कॉलेजमध्ये आला नाही आणि पुढची एक मोठी दुर्घटना टळली. आणि ते एका ठिकाणी त्याला थांबलेलं असल्यामुळं पकडायला पण सोपं गेलं नाही. तर तिथून जर का तो पळाला असता तर सर्वसामान्यपणे असं पकडणं त्याला खूप अवघड गेलं असतं. आणि या सगळ्यांनी सिनियर ऑफिसर लगेच त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पण आपली सगळं पूर्ण नियंत्रण आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू केलं. खरोखर सगळ्यांचं म्हणजे ह्या टीमचं अभिनंदन किंवा कौतुक करावं तितकं कमी आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असतील, महानगरपालिकेचे असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, सगळ्यांनी मिळून हा त्या रेस्क्यूमध्ये सहभाग घेतला. तर तो क्षण आहे बघा. हो बरोबर. कृष्णा पाटील म्हणून आहेत. त्यांना इथं खोलवर ते नख लागलेला आहे, हातावरती पण नख आहे. एक तर असा हातामध्ये घुसला आहे, त्यांचा पूर्ण हात हा सुजलेला होता. दंडावरती एक असं त्यांचं शर्ट वगैरे फाटला होता. तर आम्ही त्या गर्दीत त्याच वेळा इकडं कृष्णा पाटील त्या छोट्या बोळात पडले आणि त्या गर्दीत ते एक मुलगा आणि एक आई धडपडताना बघितलं. सर ते कृष्णा पाटलांची मिसेस होती आणि मुलगा होता. त्यांना ते व्हायरल झालं होतं ना की आपल्या डोळ्यानं बघता येते आपला नवरा त्या वाघाच्या हल्ल्यात खाली पडला आहे, पुढं काय झाले माहीत नाही. आणि ते भेदरलेल्या अवस्थेत ते जे काय करत होते त्यांचा शोध घेत होते ते आम्ही
ते टिपलं म्हणजे नजरेला पडलं. म्हणजे त्याचे परिणाम कसे कुठल्या कुठल्या टप्प्यावर होत जातात. आणि आपण म्हणतोय पूर्वी आता मोबाईल आहे त्यामुळं संदेश सगळीकडे जाते, पण या कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय माहीत नाही. असं काय झालं चांगलं नाही, असं काय झालं की क्षणात कसं पोचतंय माहीत नाही. हे बुधवार पेठेतल्या बिबट्याच्या संदर्भात बघितलं, बावड्यात बघितलं आणि रुईकर कॉलनीच्या ह्याच्यात बघितलं आणि त्यांना रोखणंच खूप त्या दिवशीचं आव्हान होतं. नमस्कार, मी धैर्यशील पाटील, DCF कोल्हापूर. सर्वात पहिल्यांदा तरुण भारतने हे जे त्या दिवशीच्या इन्सिडेंटमध्ये ॲक्च्युअली ग्राउंडवरती होते, काम करत होते, त्यांना आज बोलवलं आणि त्यांच्या भावना किंवा अभिप्राय ते समजून घेत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि आज सगळे लोक त्यांच्या आखोदेखी इथं सांगत आहेत. बिबट्या हा वन्य प्राण्याला आपण चित्रात बघणं, टी व्हीमध्ये पाहणं, फिल्ममध्ये पाहणं किंवा इव्हन सफारीमध्ये गाडीतनं जाऊन पाहणं आणि ॲक्च्युली त्याच्यावरती झडप घेऊन पकडणं. आणि त्यावेळी कोल्हापूरचे लोक जरी एकत्र येत असली तरी एका व्हिडिओमध्ये आपण ऐकलं असेल की अरे शाब्बास वागानो, असेही कौतुकाची थाप देणं तितकंच गरजेचं आहे. तर या बाबतीमध्ये त्यांनी साहसाचं खरंच काम केलं. त्यामध्ये माझे सह्याद्री शिलेदार ह्या NGOचे लोक असतील, पोलीस प्रशासन, गुप्ता साहेब त्या ठिकाणी स्वतः होते, फायर ब्रिगेड आहे, कलेक्टर आहेत, CCF साहेब आहेत आमचे, असे सगळे, आणि फॉरेस्टचे मेन कर्मचारी जे इन्व्हॉल्व होते, डॉक्टर वाळवेकर, असे सगळेच टीम आणि लोक त्या ठिकाणी होते. आणि आमची तयारी फॉरेस्ट डिपार्टमेंटची पूर्वीपासून इथं रेस्क्यू टीम आहे, त्यांच्याकडं ट्रँक्युलायझिंग गन असेल, थर्मल ड्रोन्स असतील, हाय एंड सगळे इक्विपमेंट्स किंवा जे सेफ्टी किट असेल असे ऑलरेडी अवेलेबल आहेत. आणि ॲम्ब्युलन्स आहे, अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि त्यांचा रेग्युलर ते सराव करतात. आणि कोल्हापूरमध्ये फक्त बिबट्याच नाही तर हत्ती आहेत, गव्या आहेत, असे सगळेच प्रॉब्लेम्स आणि इश्यूज आमच्याकडे होत राहतात. त्यामुळे या गोष्टींना कसं फेस करायचं हा त्यांचा पूर्वीपासून सराव होता. त्या दिवशी जे काही आपल्याला दिसलं ते टीमवर्क होतं आणि जर टीमवर्कमुळेच ते पॉसिबल झालं. पूर्वी 2 ते 3 घटना झालेत ज्यावेळी लेपर्डा कॅज्युअलिटी झाली होती, पण ही अशी पहिली घटना असं लोक म्हणतात की ज्यामध्ये तो इझिली आणि सेफली त्याच्या हॅबिटॅटमध्ये निघून गेला. रिसेंटली सुप्रीम कोर्टनं पण डायरेक्शन्स दिलेले आहेत त्यांच्या एका वर्डिक्टमध्ये की राज्याने ह्याला एक डिझास्टर म्हणून डिक्लेअर करावं. तर केरळनं यापूर्वी ते केलेलं आहे. तसं मला वाटतं त्याचा गाईडलाईन्स घेऊन बाकी पण नॅचरल डिझास्टर म्हणून याला कन्सिडर करतील स्टेट. हा धोरणात्मक निर्णय होऊ शकतो याबाबतीत. आणि आत्ता बिबटचं पॉप्युलेशन कंट्रोल करायला मिनिस्ट्रीनं प्रायोगिक तत्वावरती जुन्नरमध्ये परवानगी पण दिलेली आहे स्टरलायझेशनची. तर अशा बरेचशा अपडेट ह्या मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट कंट्रोल करण्यासाठी होत आहेत. फक्त फिजिकल आणि केमिकल रेस्क्यू न करता काही धोरणात्मक निर्णय पण शासन याच्यावर घेत आहे. आणि ही खरंच एक कौतुकाची बाब आहे. बिबट्याच्या विषयी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर बिबट्याचा हॅबिटॅट हा सध्या आता चेंज होत चालला आहे. शुगरकेन लेपर्ड एक नवीन कन्सेप्ट येत आहे. आणि कुठल्याही प्राण्याला, इव्हन माणसाला पण जर सर्वाईव्ह करायचं असेल तर 2च गोष्टींची आवश्यकता आहे बेसिकली. एक तर ब्रीडिंग ग्राउंड म्हणजे फॅमिली सेटल कुठं करणार तो, आणि फिडिंग तो काय खाणार. तर ब्रीडिंग आणि फिडिंग ह्याचा विचार केला तर लेपर्डच्या बाबतीमध्ये त्याचं बिहेवियर चेंज झालेलं आहे सध्या. मेजॉरिटी लेपर्ड आहेत ते ट्रॅडिशनल त्यांचं शिकार आहे किंवा जंगल आहे याचा आदिवास त्यांचा चेंज होऊन ते शुगरकेनमध्ये सेटल होत आहेत. शुगरकेन 12-13 महिने असतो तर त्यावेळी ते फॅमिली तिथं सेटल होऊ शकते आणि त्यानंतर त्यांचं ब्रीडिंग तिथं होऊ शकतं. त्यांना शेताच्या जवळ असलेले कोंबड्या असतील, फेरल डॉग्स असतील आणि त्यांचा खादीचा म्हणजे खाण्याचा पॅटर्न आहे तो पण चेंज झाला आहे. तर ह्या गोष्टी ॲडॅप्टेशन्स आहेत ते लेपर्डचे खूप जास्त आहेत. त्यामुळे त्याचा प्रेझेन्स हा फ्रिंज एरियाचे म्हणतो आपण, म्हणजे ह्युमन हॅबिटेशन आणि आता फॉरेस्टच्या ऐवजी शुगरकेन आले फिल्स. तर हा फ्रिंज एरिया हा डिफाईन होत चालला आहे आणि त्यामुळे त्यांचा आदिवास होत चालला आहे. त्यामुळे मला वाटते की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत आणि आपली प्रसारमाध्यमं या सगळ्यांचं चॅलेंज हे वाढत चाललं आहे. यातनं परवाची जी 2-3 दिवसापूर्वीची घटना झाली तर त्यातनं मला किंवा आमच्या लोकांना शिकण्यासारखं पण भरपूर मिळालं. कारण की अशा वेळी आपण कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, रिस्पॉन्स टाईम काय असला पाहिजे, आपल्यामध्ये कशा सुधारणा केल्या पाहिजेत, सेफ्टी प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजेत, टीमवर्क किंवा ट्रेनिंग ह्याची किती जरुरी आहे. आणि याच्यावरती मी किंवा माझा वनविभाग नक्कीच आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. तुमचेही काही इनपुट्स असतील ते नक्की तुम्ही द्याल. पण एक महात्मा गांधींनी म्हटलं होतं की पीसफुल कोएक्झिस्टन्स म्हणजे जिओ और जीने दो, लाईव्ह और लेट लाईव्ह. तर ते पण हळूहळू लोकांनी आत्मसात करायला पाहिजे. कारण वन्य प्राण्यांना म्हणजे फक्त बिबटच नाही, हत्ती असेल, पक्षी असतील, वेगवेगळ्या पक्ष्या छोटे छोटे क्रिएचरना विसरतो. तर पक्षी असतील, सगळे वाईल्ड लाईफ असेल तर त्यांच्याबरोबर थोडं थोडं आपण राहायला पण शिकलं पाहिजे. ते स्वतःहून कधी पहिल्यांदा अटॅक जाणून घुसून करत नाहीत म्हणजे मेजॉरिटी केसमध्ये.
त्यांच्याशी म्हणजे काहीतरी अडचण आली किंवा कन्फ्लिक्ट सिच्युएशन झाली तरच ते रिॲक्ट होतात. तर या गोष्टींचं पण आपण भान ठेवलं पाहिजे. आणि जर काही अडचण आली तर सगळ्यात पहिल्यांदा फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, 1926 आमचा टोल फ्री क्रमांक आहे, किंवा प्रशासन आहे, कोणतेही डिपार्टमेंट असेल, किंवा जवळचे मीडियाचे प्रतिनिधी आहेत किंवा जागरूक व्यक्ती आहेत, त्यांना सहकार्य करावं, संपर्क करावा असं मला वाटतं. स्वतःहून कुठल्याही डिसिजन घेऊ नये. आणि आजपर्यंत जसं कोल्हापूरचं स्पिरिट आपण सगळ्याच गोष्टीत बघत आलो आहे, तसं त्या दिवशी दिसलं आणि भविष्यातही दिसेल असं मला आशा वाटते. थँक्यू. सर, फक्त एक प्रश्न, त्या ह्या बिबट्या संदर्भातली सगळी माहिती त्या दिवशी आली, पण एक कोल्हापुरातल्या चर्चा, म्हणजे ही चर्चा खरी अजिबात नाही, तरी पण या अशा चर्चा उठणं देखील चुकीचं आहे की हा बिबट्या कुणाच्या घरात होता आणि कुणाच्या घरातनं सुटला, अशा स्वरूपाच्या याला कारणं काही, म्हणजे आपण कसं बघता या असल्या चर्चे? बिबट्या पाळता येतो का थोडक्यात? नाही, माझं मत असं अधिकारी म्हणून सांगतो की पूर्वीच्या काही पेपरमधूनच मला कात्रणातनं समजलं की काही लोकांनी वाघ पाळला होता, बिबट्या पाळला होता, आणि पूर्वी राजेशाही होती त्या काही लोक पाळायचे. पण मी आता ह्या बिबट्याला मी पाहिला, त्यामुळे मी ह्याच्याविषयी आज बोलू शकतो की हा एक मेल होता, बरोबर, अंदाजे 3 ते 4 वर्ष वय होतं, तो फिट होता ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये ज्या नॅचरल कॅपॅबिलिटीज असतात, रोअरिंग असेल त्याचं किंवा त्याचं बिहेवियर असेल, तर ते जे ॲग्रेशन होतं ते नॅचरल डिस्टिंक्ट होतं, त्याचा तो स्ट्रॉंग होता. तर मला असं वाटत नाही की तो असा काय असेल, असं माझं मत आहे वैयक्तिक. आणि तसं काय असेल तर लोकांनी आम्हाला कळवावं, म्हणजे आम्ही त्यांच्यावर तितकीच लवकर कारवाई करू. कारण साहेबांनी जसं सांगितलं आमचे कायदे खूप स्ट्रिक्ट आहेत. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये 7 वर्षापर्यंत मॅक्झिमम शिक्षा पण होऊ शकते. आणि हंटिंगची जी सेक्शन 2 मधली डेफिनेशन आहे ती खूप स्ट्रिक्ट आहे. आपण जर बघितलं तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये, तर लोकांनी पण आता ते भान ठेवणं गरजेचं आहे की, आणि जशी जबाबदारीचं मगाशी आपण बोललो तर पीसफुल कोएक्झिस्टन्स हे स्वीकारलं पाहिजे. पण तो लेपर्ड हा जंगलातलाच होता आणि त्याला आपण फिटनेस घेऊन अंडर ऑब्झर्वेशन ठेवून डॉक्टरही होते आमचे, आणि त्याला आपण नैसर्गिक आदिवासात मुक्त करतो, तसं मुक्त पण केलेलं आहे. सर, ते सोडताना आपण काय खबरदारी घेतो? त्याला जोडीदार तिथे मिळेल काय, खाद्य काय, कसं ते? म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही प्राण्याला 2 गोष्टी आवश्यक आहेत, फिडिंग आणि ब्रीडिंग. त्याला खायला खाद्य भेटलं पाहिजे त्या भागात, आणि त्याला पॉप्युलेशन म्हणजे ब्रीडिंग म्हणजे त्याची फॅमिली भेटली, इनफॅक्ट सोशलायझेशन आपण थोडक्यात म्हणतो. तर त्या ठिकाणी मूळ आदिवासात असाच चूज केला जातो की ज्या ठिकाणी हे एक सस्टेनेबल रेशोमध्ये अवेलेबल असेल, फॅक्ट नैसर्गिक तिथे जंगल असेल. कारण की कुणीही जरी असलं, माणूस मुंबईला जरी राहायला गेला तरी गावाकडे कोल्हापूरला गावात गेल्यानंतर खेडेगावात त्याला भारी वाटतं, तसं बिबट्याला पण त्याच्या जंगलात गेल्यावर भारी वाटतच असणार आहे. त्यामुळे त्याला त्याच्या नैसर्गिक गावात जाऊन सोडणं आणि तिथं तो राहणं हे याच्यासारखं समाधान नाही आहे, बरोबर ना? तर हे प्रशासन आले, पण बाकी पोलीस डिपार्टमेंट आहेत त्यांनी हे तसं सहकार्य सगळ्यांनी दाखवलं. आणि बिबट्याचं पण सेम भावना आहे की त्याला आपल्या घरी जावं, त्यामुळे त्याला आपण त्याच्या घरी सोडलं. जे आर्बिटरीली कुठेही टाकलं जातं, आणि जेव्हा आपण ह्यांचा पूर्ण पॅटर्न बघतोय, म्हणजे पहिला येणारा प्राणी कोल्हा, मगाशी जसं सूर्यवंशी बोलले की बाबा पहिला येणारा प्राणी कोल्हा, त्याच्यानंतर दिसणारा प्राणी तरस, आणि त्याच्यानंतर दिसणारा प्राणी बिबट. आणि हे तिन्ही प्राणी एका ठिकाणी फिडिंग घेतानाचे सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे आहेत, फार लांबचे नाही आहेत, वडगावमधले आहेत. त्याचे हवे असतील, पुढची सिरीज करणार असाल तर त्याच्या संदर्भातलेही फोटो आपण प्रोव्हाइड करू. पण महानगरपालिकेच्या अराउंड असलेली छोटी गावं, कोल्हापूरचा मोठा प्रॉब्लेम हा आहे की महानगरपालिका आणि छोटी गावं सगळे एकमेकांच्यात मिक्स झाले. असं नाही की बाबा छोटी गावं फार लांब आहेत. सांगलीचा किंवा साताऱ्याचा भाग कसा आहे, थोडा डिस्टर्ब्ड आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे. तसं कोल्हापूरचं नाही आहे. कुठे शहर संपतंय, कुठे गाव चालू होते, नगरपालिका असू दे किंवा म्हणजे कागल नगरपालिका असेल, कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा बऱ्याच ग्रामपंचायती असतील, कुठे बॉर्डर संपते कुठे चालू होते कळत नाही आहे. रजिस्टर्ड किती स्लॉटर हाऊस आहेत आणि त्यांचं चिकन वेस्ट कुठं टाकलं जातं ह्याचा थोडाफार डाटा माझ्याकडे आहे, तुम्हाला प्रोव्हाइड करीन मी. त्या ठराविक ठिकाणीच काही बिबट्यांचा आत्ताही वावर आहे. आणि मग त्याचा म्हणजे कोल्हापूर हे मटनप्रेमी गाव आहे, 100% मटनप्रेमी गाव आहे. पण त्याचा जो क्रॉस इफेक्ट आहे, म्हणजे आता त्याच्या बाजूचं काय सर काय पाटील सर काय दोघंही बाहेर पडले, पण त्याच्या पुढे जाऊन की बिबट्या आत्तापर्यंत टॉप प्रिडेटर होता आहे ही एक मुद्दा. पण आता सह्याद्री टायगर रिझर्व ह्याच्यामध्ये एक वाघीण आणली गेली आहे, आणखीन 7 प्रोन आहेत.
वाघाची मुवमेंट जशी तुम्हाला दिसेल तसं तुम्हाला बिबट्याचा ऑटोमॅटिकली नंबर कमी झालेला दिसेल, गव्याचा सुद्धा नंबर कमी झालेला दिसेल. आता ह्यामध्ये कुठे आपलं चुकतंय का, सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यावर ढकलून, सगळ्याच गोष्टी सामान्य माणसावर ढकलून, सगळ्याच गोष्टी वन विभागावर ढकलून चालणार नाही. हा ट्रायो आहे आणि ह्या ट्रायोच्या मध्ये सेंटरला रेस्क्युअर्स आहेत. तुम्ही सामान्य आहे आणि तुम्ही म्हणजे टेबलच्या त्या साईडलाही बसणारे आणि टेबलच्या ह्या साईडलाही बसणारे आहे तुम्ही. हां, हे मजेचा मुद्दा हा आहे की ह्यांना कन्सिडर केलं जात नाही, ह्यांची मतं घेतली जात नाहीत. ह्यांच्यात ही 2 मतप्रवाह असतात, ह्या दोन्ही मतप्रवाहांना एकत्र घेऊन पुढं काम करायचं आहे. आणि ह्याच्यात म्हणजे आत्ता कोल्हापूरमध्ये सांगलीत जो एक ऑलरेडी आणखीन एक कॉन्फ्लिक्ट आहे मगर, जो आत्ता सांगलीत कोल्हापूरमध्ये चालू झाला आहे नुकताच. वालचंदमधल्या ज्या मुलानं तो AI जनरेटेड केला तोही रात्री कबूल झाला आहे. त्यामुळे AI जनरेटेड आहे ते 100%. म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच तो मुद्दा मांडला. आता म्हटला ना, अगदी हा लेपर्ड ज्यावेळी रेस्क्यू केला त्याच रात्री तळसंदीत बिबट्या होता म्हणून फोटो तयार होता. मी एक फोटो तुम्हाला टाकतो. वापर कसा करायचा. हां, रात्री 12:30 वाजता फोटो टाकला, सगळीकडे व्हायरल झाला. सिक्युरिटी इन्चार्जेस माझ्याच खोलीमध्ये बिबट्या आला मला. आता ह्याची मजा बघा, म्हणजे AI करणारा माणूस पण कसा अपग्रेड होत चाललाय किंवा ते सॉफ्टवेअर पण कसं अपग्रेड होत चाललंय. काल तयार झालेले 2 फोटो आहेत. एकात वालचंद समोर बिबट्या दिसतोय आणि एकात रात्रीचा फोटो आहे कलेक्टर ऑफिसच्या बॅक साईडला आणि कोर्टाच्या मध्ये, ज्याच्यात बिबट्या दिसतोय पण सावली चित्त्याची. म्हणजे तिथं AI बी कन्फ्यूज झालंय. जे लक्षात येते का मला काय म्हणायचे, ती सावली आहे ती चित्त्याचा आउटलाईन आहे. तेही दोन्ही फोटो मी देतो हवे तर. पण मुद्दा हा आहे की बाबा कॉन्फ्लिक्ट घडू नये ह्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट घडला तर पुढे काय. आता तुमच्याकडे मगर आत्ता चालू झाले शहर भागात, आमच्याकडे ते फार कॉमन आहे. हां, आता उरलेला मगरीवरचा पण असं आपण कधीतरी घेऊ एपिसोड. सर त्याचं पुढचे डिटेलिंग सांगतील, म्हणजे ह्याच्यात कुठलं औषध वापरलं गेलं, त्याचा परिणाम काय राहतो आणि त्याच्या रिबाउंडसाठी काय काय केलं जावं. माझं नाव डॉक्टर संतोष भिकाजी वाळवेकर. मी वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी या स्वरूपात कोल्हापूर वन विभागात काम करत आहे. 2018पासून माझं वर्किंग सुरू आहे कोल्हापूरमध्ये. पण फक्त कोल्हापूर जिल्हा मर्यादित नसून याच्यामध्ये कोल्हापूर वनवृत्त येतं, म्हणजे जे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच काहीशा वन्यजीवच्या भागातही माझं काम चालतं. तर मुख्यतः आपण पाहायला गेलो की एक वन्यजीव पशुवैद्यकाचा रोल काय असतो की एखाद्या ठिकाणी मॅन अँड मॅन कन्फ्लिक्ट घडतो आहे, तर ह्या कन्फ्लिक्टमध्ये त्या प्राण्याची सुरक्षा हा सर्वात मोठा वेटनरीचा रोल असतो. त्याला कुठली दुखापत झाली तर त्याला व्यवस्थित सुखरूप रेस्क्यू करणे. रेस्क्यूच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये केज लावून आहे किंवा मग केमिकल इमॉलायझेशन, म्हणजे जसं की ॲनस्थिशिया देऊन. तर ॲनस्थिशिया आपण का देतो, जसा पाटील सरांचा एक क्वेश्चन होता याच्यामध्ये की आपण ॲनस्थिशिया का वापरतो, त्याचं मुख्य काम काय असतं आणि त्याला पुढे त्याला कसं कमी केलं जातं ॲनस्थिशिया. त्यात मुख्यतः पाहायला गेलं तर लेपर्ड हा ज्या ठिकाणी होता तिथे भरपूर माणसांची गर्दी होती, त्याच्यामुळे तो स्ट्रेसमध्ये होता आणि त्या स्ट्रेसमध्ये आल्यानंतर त्यांची अटॅक करण्याची क्षमता ही वाढते. का तर ते घाबरलेले असतात आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अटॅक करतात. ह्याच्यात महत्त्वाचा रोल ज्यांनी निभावला, जे फ्रंटलाईनला, म्हणजे आम्ही फ्रंटलाईनलाच होतो पण जस्ट आमचा रोल त्याच्यानंतरचा आहे लागोपाठ. जेव्हा त्यांनी पकडलं जाळीत आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय होता की तसंच त्याला पकडून ठेवणार आहात की त्याचं नियंत्रण कंट्रोलमध्ये आणणार आहोत. ह्या ठिकाणी मी जाऊन तिथे त्याला ॲनस्थिशिया दिली. तर ॲनस्थिशिया दिल्यानंतर मग जाळी जी मी पाहिलेलं आहे की जाळीच्या बिबट असं आहे तर जाळीच्या बाजूनं असे पायाने हात ठेवले जातात जेणेकरून बिबटच्या अंगावर कुठल्याही प्रकारे प्रेशर पडू नये. आणि तिथं जे वजन त्याच्यावर देणारे होते ते कन्सर्न डिपार्टमेंटशी संलग्न कोणीच नव्हते. ते जाळीवरनं उडी मारून आले होते आणि आमचं मुख्य काम होतं की भूल दिल्यानंतर, कारण अशा परिस्थितीत भूल देणे म्हणजे खूप सारे लोक टाळतात कारण ऑलरेडी स्ट्रेस आहे आणि भूल दिल्यानंतर जीवितहानी होण्याची खूप शक्यता असते. सो आम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशन त्याचं व्यवस्थित मेडिसिनचं बनवलं. याच्यामध्ये झायलाजिन केटामिन जे कॉमनली यूज केलं जातं
हेच आम्ही यूज केलं, पण प्रमाण एकदम प्रपोर्शनेट ठेवलं. आणि त्यानंतर आम्ही भूल दिल्यानंतर सक्सेसफुल जेव्हा झाली ही भूल काय, तेव्हा मी निरोप दिला की भूल झालेला आहे, सर्वांनी सोडा. मग आता मग स्टाफने आमचे जे आहेत पुढे जे उभारले होते त्यांनी उचलून त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवला. तिथून ते चिखलीपर्यंत जाण्या कसं आहे की एका सेफ ठिकाणी त्याला हलवणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या गर्दीत परत त्याला काहीतरी त्रास होऊ शकतो. भूल काय करतं, भूल इथं ऐकू येतं का, येतं. जसं की आपल्याला सर्जरी चालू आहे, आपल्याला कळतं आहे की काहीतरी चालू आहे, पण आपल्याला पेन होत नाही किंवा आपण काहीच हालचाल करू शकत नाही. तर तशा पद्धतीत त्याला करून तिथं घेऊन जाणे आणि लवकर तिची भूल उतरवणं गरजेचं असतं. तर भूल उतरवण्यासाठी योहिम्बिन यूज केलं जातं. त्याच्या वजनाच्या प्रमाणात जी भूल दिलेली असते त्याप्रमाणे आम्ही योग्य प्रपोर्शन करतो आणि देतो आणि भुलीतून बाहेर आला, आपलं काम रेस्क्यू झालं, तो व्यवस्थित भुलीतून आला बाहेर. इथंपर्यंतची सगळी स्टोरी आता ही झालेल्या आहेत, म्हणजे सर्वांनीच सांगितलेल्या आहेत. मॅन ॲनिमल कन्फ्लिक्टच्या बाबतीत पण खूप साऱ्या गोष्टी दुजोरा दिला. पाटील सरांनी दुजोरा दिला की जे चिकन वेस्ट वगैरे आहे पडते त्याच्यावरती डॉग येत आहेत, उंदरं येतात, हे येतात, त्यांना अट्रॅक्ट होऊन वेगवेगळे वन्य प्राणी, बिबटच नसून साप पण आहे जे तिथं येतात आणि ह्याच्यामध्ये भरपूर लोकांना बाईट पण झालेले आहेत. तर हे एक विषय आहेत. पण मूळतः आता आपण एका विषयामध्ये हात घालणार आहोत की जमीन कसण्याच्या पद्धती. म्हणजे पूर्वीच्या काळी गाव छोटंसं असायचं, एक 10-15 घरं किंवा 20 घरं असायची आणि जमिनी भरपूर प्रमाणात होत्या त्यांच्या. सो जंगलाकडच्या जवळच्या ज्या जमिनी आहेत त्यावेळेला कसल्या जात नव्हत्या आणि जे कसत होते तर त्याच्यामध्ये वन्य प्राण्यासाठी काहीसा भाग हे ठेवायचेच. त्यावेळेला पूजा पण करायचे वन्य प्राण्यांची. आता काय झालं की जशी लोकसंख्या वाढते तसं शेतीचं प्रमाण वाढत गेलं आणि आज जंगलाला लागूनच होते. ते जंगलाच्या सीमेपासून ते आपल्या घराच्या मागच्या म्हणजे परड्यापर्यंत आता शेती आलेली आहे. कोल्हापुरात सर्वात जास्त ऊस घेतला जातो. ठीक आहे, आता जो पहिला मार्ग होता भ्रमंतीचा तोच होता, त्याच्यात ऊस आलं, शेती आली आणि ह्या ऊसामुळे काय झालं की त्यांना एक मगाशीच सांगितलं की ऊस हा खूप संरक्षक भाग आहे त्यांच्यासाठी, ब्रिडिंगसाठी असू दे किंवा अदर भागासाठी. पण तो मोठा एरिया एवढा वाढला की बिबट तिथून ते परड्यापर्यंत यायला सुरुवात झाली. ठीक आहे, मग हाच माझा एक कन्सर्न होता की हा वाढला कसा काय, कारण शेती ऑलमोस्ट आता पोचली, जंगलाच्या जवळ पूर्ण पोचलेली आहे आणि ह्याही गोष्टी ह्याच्यात खूप महत्त्वाच्या आहेत मॅन ॲनिमल कन्फ्लिक्टमध्ये. तर ह्याच्यावर पण मूळतः थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे ह्या गोष्टीमध्ये. प्राणी तिथं येतात, मग जसं की जुन्नर मध्ये जे वन विभागानं प्रसारित केलेलं आहे की आपल्या भागात कसे बिबटे येऊ नयेत यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचे, त्याचे व्हिडिओ पण पब्लिश आहेत प्रसारमाध्यमावरती. तर त्याप्रमाणे जरी वर्क केलं तर हे खूप इझी आणि ह्याच्यापासून ज्या हल्ले होणार आहेत बिबट्यांच्यावर किंवा आपल्या माणसांच्यावर किंवा अजून ज्या लहान मुलांच्यावर हे टाळता येतील. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनीच ह्या गोष्टी आज ज्या चर्चेत झालेल्या आहेत या सगळ्या लक्षात घेऊन मग भले वन विभाग असो, सामान्य नागरिक असो, मीडिया असो, पोलीस प्रशासन असो किंवा आपले फायर ब्रिगेड, म्हणजे जेही याच्यात इन्व्हॉल्व आहेत या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हे वन्य प्राण्यांचे जे मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे कमी करण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे. सर्वप्रथम आत्ता परवा जो बिबट्या पकडला गेला, कोल्हापुरात दिसला आणि तो जो पकडला गेला त्याच्यामध्ये ज्या सगळ्या टीम्स इन्व्हॉल्ड होत्या, फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट, त्याच्यानंतर अग्निशामक डिपार्टमेंट, त्याच्यानंतर हे जे रेस्क्यू पथकमधली जे व्हॉलेंटियर्स होते ते, प्लस NGOs, प्लस वेटरनरी डॉक्टर, त्यांचा फार मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कारण बिबट्या एवढ्या मध्यवस्तीत दुपारी 1च्या दरम्यान आणि कुठलीही मेजर कॅज्युअल्टी न होता तो रेस्क्यू केला गेला आणि परत तो जंगलामध्ये सोडला गेला. ही फार मोठी शाबासकी आहे या सर्व मंडळींना. अदरवाईज आपण इमॅजिन करू शकत नाही की काय होऊ शकलं असतं. म्हणजे एवढं ते होतं. पण आणि मी तो व्हिडिओ जवळजवळ एक 15-20 वेळा बघितला आणि जसं आपण म्हणतात तसं ते योग्य आहे. म्हणणारे काही म्हणतील तर ते फार, आणि लक आपलं असं होतं की तो त्या मॅनहोलमध्ये गेला, तिथं तो साईट झाला, त्याच्यानंतर त्यांनी ते सिस्टमॅटिकली पॅक करत आणलं आणि मग त्याला केज केला. ह्याला साहस तर आहेच, प्लॅनिंग तर आहेच, पण फार मोठा अनर्थही टळला. कारण हे जर आउट ऑफ कंट्रोल गेलं असतं तर आपल्या कोणाच्याच हातात काही राहिलं नसतं.
सो पुन्हा एकदा ह्या सर्वांची सर्वांचं अभिनंदन आणि शाबासकी. आपण जर पाहिलं मगाशी दिग्विजय सर सांगत होते हे जुन्नर आणि ह्याचं पंढरपूरची 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी जुन्नरमध्ये जी पॅन्थरचं त्यावेळेस नुकतंच सुरुवात झाली होती. हे उसामध्ये पॅन्थर साईट झाले होते आणि एका पॅन्थरनी 3 किल्स केले होते. 2 लेडीज आणि एका बाईला मारलं होतं आणि एक 6 वर्षाची मुलगी तिला 42% पडली, ती रेस्क्यू झाली होती. आणि त्याचं परमिट केलं होतं हे केलं होतं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आम्हाला त्याच्यासाठी बोलवलं होतं. तर त्या 4 जणांच्या पथकामध्ये मी होतो. कोल्हापूरचे आपण 2 जण होतो आम्ही. तर आम्ही तिथं काय केलं होतं की आम्ही 16 ट्रॅप्स लावले होते, म्हणजे बकरी बांधायची किल होईल म्हणून. आणि काही फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला केजेस दिले होते. ते केजेसमध्ये आम्ही बकरी बांधली होती. ते केजेस वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक ठिकाणी ठेवले होते आणि हे दिवसा करायचं आणि रात्री गस्त घालायची की कुठं कुठल्या ट्रॅपमध्ये कुठं किल झाला आहे का, बकरी मारली आहे का, कुठं हे केलं आहे का, हे बघत रात्रभर फिरायचं. मग नाही काय त्या दिवशी किल झाला नाही तर मग पोझिशन्स परत बदलायच्या आणि परत ते करायचं. असं आम्ही चालू होतं. एक 4-5 दिवसांनी आम्हाला पॅन्थर साईट झाला. आणि गंमत कशी असते बघा की पॅन्थर साईट झाला. माझ्या वडिलांनी मला जाताना एकच सांगितलं होतं की मॅन इटिंग पॅन्थर हा तुला कशावरनं कळणार, सांभाळून मार. मीच वर मारायला उभा होतो. लाईटमध्ये पॅन्थर दिसला तर बांधावरनं उसातनं निघाला होता. म्हणजे मारा मारा मारा. मॅन इटर कशावरनं, बरोबर, तो कसं हे करणार. तर तिथे एकदम ह्याच्यातला सुद्धा डिपार्टमेंट म्हणला मारा की मीच डिक्लेअर करणार आहे त्याला मॅनेजर. मी म्हटलं मी काय मारणार नाही आणि मी काय ते हे करणार नाही, मी नाही मारलं. आम्ही गेलो पुढं. मग ते आम्ही त्या गावाजवळ गेलो जिथं त्या मुलीला रेस्क्यू केलं होतं. बघितल्या त्या मुलीला भेटलो. 42% होते. ती मुलगी रात्री लघवीला गेली, बाथरूमच नव्हते त्यावेळेस घरात. लघवीला गेली, पॅन्थरने झाडा आई जवळ उभा होती, तिनं तिला रेस्क्यू केली. आणि त्याच दिवशी पहाटे 4:30 वाजता पॅन्थर केजमध्ये सापडला. जो मॅन इटिंग पॅन्थर होता तो केजमध्ये सापडला. त्याचा पंजा एवढा कट झाला होता आणि ती जखम होऊन त्याला चालता येत नव्हतं. मग तो 4:30 वाजता केजमध्ये पकडला. मग त्याला आम्ही ते रेस्क्यू करून तिथे एक रेस्क्यू सेंटर होतं. हां, तर त्या रेस्क्यू सेंटरमध्ये आम्ही नेऊन तिथं हा माझा थोडासा ह्याच्यातला अनुभव. परत माझे पणजोबा हे राजेश्री शाहू महाराजांचे शिकार ऑफिसर आणि माझे आजोबा चुलत आजोबा हे शहाजी महाराजांचे शिकार ऑफिसर. त्यामुळे शिकारीशी आमच्या घराण्याचा फार जुनं नातं म्हणा किंवा संबंध म्हणा. पूर्वीचं जे शिकार खाते चालत होतं तो एक अत्यंत वेगळा प्रकार होता. तुम्ही जर पाहिलं तर शिकार ही अत्यंत बदनाम झालेली आहे. काही प्रमाणात ती चुकीचीही झालेल्या गोष्टी आहेत. पण प्री इंडिपेंडन्स जर तुम्ही बघितलं तर ते शिकार खातं होतं आणि ते शिकार खात्यामार्फत अतिशय काटेकोरप्रमाणे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन व्हायचं. आणि शिकार म्हणजे मला जर माझ्या ते आंबोलीच्या अलीकडे तिथं जर रेडा मारला तर तो रेडा राधानगरीच्या जंगलमध्ये कधी येणार हे टाईम टेबल असं फिक्स असं की ह्या टायमात तो तिथं येणार, त्यावेळेस तो तिथं ते मचान बांधलं जायचं ह्या होता. आणि अत्यंत आणि सीझन असायची. प्री इंडिपेंडन्स सीझन आहे ते त्याच्या सीझनमध्ये शिकार असायची आणि ती काटेकोरपणाने पाळली जायची. त्यामुळं शिकार आणि वाईल्ड लाईफ हे ॲबिंडन्समध्ये होतं. आणि एक शिकार त्यावेळेस का असायची तर ते एक मेन सोर्स ऑफ प्रोटीन होतं. ग्रामीण भागातल्या लोकांना सोर्स ऑफ प्रोटीन, कारण ते मटण प्रत्येकजण घेऊन खाऊ शकत असायचं पण त्याला सोर्स ऑफ प्रोटीन असायचं. छत्रपतींकडनं ती शिकार केली जायची आणि त्यातनं गावाला ते प्रोटीन दिलं जायचं. हा एक त्यातला भाग प्रत्येकाला वाटे जायचे, प्रत्येक घरात वाटा जायचा असा हा एक हे होता. अनफॉर्च्युनेटली इंडिपेंडन्स नंतर ते 71पर्यंत जेव्हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आला आणि वाघाची शिकार बंद झाली तेव्हा इनडिस्क्रिमिनेट शिकार झाली हे कबूल करायलाच पाहिजे. आणि ही अत्यंत चुकीची बाब झाली काय. आणि त्यामुळं तो 40,000चे 3,000वर टायगर आले आपल्याकडं. आणि मग तो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आला आणि त्यातनं आपला सक्सेसफुली टायगर प्रोजेक्ट झाला आणि आज आपली वाघाची संख्या वाढायला लागलेली आहे.
ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण आज काय व्हायला लागलं आहे की आणि एक विशेष अभिनंदन ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं मी काय करतो की आजकाल जर बघितलं तर त्यांचा व्हिजिलन्स खूप वाढलेला आहे. आमच्यासारख्या शिकाऱ्यांनी म्हणजे दत्तवाडकरसारखा असतील, मी असेल, आमच्यासारख्या ह्या ज्या काही फॅमिली होती ह्यांनी शिकार बंद केली. म्हणजे कायद्याला म्हणजे टू लॉ अबायडिंग सिटिझन्स म्हणून आम्ही शिकार बंद केली. आम्हाला हौस होती तर आम्ही दोघांनी जाऊन आफ्रिकेमध्ये शिकार केलेली आहे, पण आम्ही इथं शिकार बंद केली. माझे वडील तर अत्यंत स्ट्रिक्ट होते, ते कुठलीही डिअर स्पीसीज मारू द्यायचे नाहीत. मारायचं आहे ना तर फक्त वाईल्ड बोर मारा किंवा जंगली कोंबडी मारा, जे तुम्हाला टेबलला खायला मिळते, बाकी काही मारू द्यायचे नाही. तर अशा ह्या पद्धतीने ह्या संस्कारातनं आम्ही वाढत आलो. पण आत्ता ही जी व्हिजिलन्स फॉरेस्ट डिपार्टमेंटचं वाढलं आहे ना, त्यामुळं आमच्यासारख्याने शिकार बंद केली. पण गावामध्ये ग्रामीण भागामध्ये चोरटी शिकार ही होत होती, आत्ताही होती, पण फार कमी प्रमाणात होती, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं व्हिजिलन्स वाढलं आहे. त्यांचं विशेष अभिनंदन असं आहे की कमीत कमी मॅनपॉवर, ह्यांनी जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की आज जंगल आणि सह्याद्रीचं जर तुम्ही जंगल बघितला तर ते जंगल अतिशय डिफिकल्ट जंगल आहे. तुम्ही सेंट्रल इंडियामधले जर जंगल बघितले तर ती पतझड होणारी जंगल आहे, तुम्हाला व्हिजिबिलिटी वाढते. तशी आपल्याकडची जंगल नाही आहेत, त्यामुळे सायटिंग होत नाही. त्यामुळं अशा जंगलामध्ये तुम्ही काय व्हिजिलन्स ठेवणार? त्यात मॅनपॉवर कमी, टेक्नॉलॉजी नाही. त्यामुळं पण आत्ता थोडीशी टेक्नॉलॉजी आली, आता त्यांच्याकडे थोडे ड्रोन आलेले आहेत थोडीशी, त्यामुळं त्यांच्या लिमिटेड मॅनपॉवरमध्ये त्यांनी अतिशय चांगला बंदोबस्त ठेवल्यामुळं काय झाला आहे परिणाम हा झाला आहे की आमची वाईल्ड लाईफ वाढलेली आहे. आमची वाईल्ड लाईफ वाढली आहे आणि सायमल्टेनियसली मगाशी डॉक्टरसाहेब म्हटल्यासारखं आपलं लॉस ऑफ हॅबिटॅट झालेलं आहे. आम्ही बुलडोझिंग करत अमुक करत जंगलाच्या पेरिफेरीपर्यंत पोचून आमची शेती केलेली आहे, पण आज ती गौरेडी शेती ठेवू देत नाही, त्यामुळे ती आता शेती पडलेली पण आहे. पण बिकॉज ऑफ लॉस ऑफ हॅबिटॅट आणि इन्क्रीज इन वाईल्ड लाईफ शेवटी जनावर जाणार कुठं? आणि बिबट्यासारखा जो प्राणी आहे तो काय, तो जर तुम्ही त्याचं जर बघितलं तर तो तुम्हाला नेहमी, म्हणजे आमचा जो माझा अनुभव आहे तो नेहमी खेडेगावाच्या आजूबाजूलाच तुम्हाला दिसणार. मोठ्या जंगलाला दिसणार, मोठ्या जंगलाला वाघ दिसेल, अमुक दिसेल. तर हे का आता गावातले कुत्र्यावर बकरीवर ह्याच्यावर. आता आमच्याकडे माझी शेती देसाईवाडीला आहे. देसाईवाडीला गेले 4 महिने पॅन्थर आहे तिथं. माझ्यामध्ये 15-16 बकरी कुत्री मारलेली आहेत, 2 रेडे मारलेले आहेत. तो आता आहे, महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या शेतापासून 100 मीटरवर संध्याकाळी 5 वाजता एका बाईच्या समोर त्यानं रस्त्यावर बकरी मारून डीपीच्या खाली बकरी खाल्लं. पण लाईक समबडी सेड, नाव वी आर ऑल्सो लर्निंग टू को एक्झिस्ट. आणि ते हळूहळू येईल. आज आम्हाला हत्तीची सवय नाही म्हणून आम्हाला हत्तीचा खूप मोठा गवगवा झाला आहे. पण आज तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाल तर पीपल आर को एक्झिस्टिंग विथ वाईल्ड लाईफ. सो हळूहळू हा येईल आणि ह्याला प्रशिक्षणाची जरुरी आहे. ह्या NGOs सारख्यांची गरज आहे की जे गावोगावी ग्रामीण भागात जाऊन सांगू शकतील टू को एक्झिस्ट मॅन अँड वाईल्ड लाईफ. मॅन अँड वाईल्ड हे त्याला गत्यंतरच नाही आहे तुम्हाला. पण अनफॉर्च्युनेट इन्सिडेन्सेस घडू नयेत ह्याच्यासाठी काहीतरी होणं गरजेचं आहे. कारण मी आपल्याला सांगतो, मला असं वाटतंय की हे इन्सिडेन्सेस वाढतच जाणार आहेत. हे काय आता कमी होणार नाही, कारण वाईल्ड लाईफ वाढत चाललेली आहे, हॅबिटॅट डिक्रीज होत चाललेला आहे, पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे. त्यामुळं आज हा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि हा होत जाणार. ह्याच्यासाठी काहीतरी पर्याय काढला पाहिजे. आता बरेच लोकांनी बरेच पर्याय सुचवले आणि आज मी वाचलं देखील की त्याच्या शिकारीचा पण परवानगी देणार आहेत. मला जर विचाराल तर हे बिलकुल होता कामा नाही. कारण त्याचं कारण बघा, मी एका शिकारी फॅमिलीतनं असून पण मी हे तुम्हाला सांगतोय की असं होता कामा नाही. त्याचा इनडिस्क्रिमिनेट शिकार होईल. म्हणजे गव्हर्मेंट प्रेशरमध्ये आलं आणि गव्हर्मेंटनी जर असा काही निर्णय घेतला त्याचा अभ्यास न करता तर ते फार अनफॉर्च्युनेट होईल. कारण इनडिस्क्रिमिनेट शिकार होईल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना, म्हणजे आपण परत जे 20 वर्ष 25 वर्ष कमावलेलं आहे ते आम्ही 20-25 वर्ष परत मागं जाऊ. आता त्यातलंच एक एक्झाम्पल, काही महिन्यापूर्वी असंच गव्हर्मेंट प्रेशरमध्ये आलं आणि बिहारमध्ये त्यांनी कलिंग परमिशन दिली.
नीलगायच्या कलिंग परमिशन दिली आणि ते का दिली तर त्या नीलगायचा अत्यंत हे होता, त्रास होता आणि असंच लोकांचा उठाव झाला आणि गव्हर्नमेंट प्रेशरमध्ये आला आणि गव्हर्नमेंटने सांगितलं नीलगाय कलिंग परमिट दिले आणि 600 नीलगाय मारल्या गेल्या. ऑफिशियली 600 नीलगाय मारल्या गेल्या. त्याच्यात मादी बघितली गेली नाही, बच्चे बघितलं गेलेलं नाही, काही नाही. मी आफ्रिकेत शिकार केलेली आहे, तिथंही कलिंग परमिट मिळतं. पण तिथं कलिंग परमिट कसं मिळतं की तुम्हाला त्या 400-500च्या हर्डमध्ये नरच मारावा लागतो, तो पण फक्त डोक्यात मारावा लागतो. का तर त्याचं जे मीट असतं ते गव्हर्मेंट प्रॉपर्टी असतं आणि ते सुपर मार्केट्समध्ये गव्हर्मेंट मीट म्हणून दिलं जातं. सो देर इज अ सिस्टम. आपल्याला जर अशी काही सिस्टम आणायची असेल तर त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट्स असतील, NGOज असतील, आमच्यासारखे जे काही मंडळी असतील ज्यांचा ह्याच्यावर अभ्यास आहे, कसं जगामध्ये असे भरपूर मॉडेल्स अवेलेबल आहेत ज्याच्यातून आज बघा ना, आज आफ्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर अबंडन्स ऑफ वाईल्ड लाईफ आहे, पण ॲट द सेम टाईम शिकार पण आहे. दोन्ही तिथंही को एक्झिस्ट व्हायला लागलेलं आहे. पण तिथे एक सिम्पल थोडक्यात तुम्हाला एक मॉडेल सांगतो, त्याचा एक इंडियन एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मॉडेल देतो. तिथं एक मॉडेल असं आहे की तिथं जर एक जनावर मारलं तर त्याला $2,000 किंवा $5,000 अशी त्याची फी आहे. तर त्या फीमध्ये काय केलं जातं, $5,000 हे शासनाचे नाहीत, गव्हर्नमेंटचे नाहीत. त्या $5,000 पैकी $2,500 तिथल्या ग्रामपंचायतीला मिळतात. आणि ती ग्रामपंचायत काय करते, त्या ग्रामपंचायतीला अधिकार असतो की ते $2,500 मी माझ्या गावासाठी लाईट, पाणी, शिक्षण, कशासाठी, हेल्थ, कशावर खर्च करायचे. त्यानं होतंय काय, माझी ग्रामपंचायत काय म्हणते, माझी ही राधानगरी एरिया आहे, राधानगरी एरियामध्ये मी इल्लीगल शिकार होऊ देणार नाही. म्हणजे माझी वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट झालं. मग माझ्या जंगलात जनावरं राहू देत म्हणून मी जंगल तोड होऊ देत नाही. बरोबर, म्हणजे माझी जनावरं वाढली. मग ऋतुराज इंगळे किंवा करणसिंग घोरपड्यांसारखा जो शिकारीला आफ्रिकेला जातो त्याला ते $5,000 चार्ज केले जातात, $300 डेली रेट दिला जातो आणि आमच्याकडनं ती शिकार घेऊन त्यातले $250 त्या ग्रामपंचायतीला दिले जातात. जेणेकरून आणि मारायचं कुठलंही दिसेल ते जनावर नाही. जर तुमच्याकडचा गौरेडा एवढा वाढलेला आहे, गौरेडा मारायला परवानगी जर तुम्ही देणार असाल तर राधानगरी भागामध्ये फक्त वर्षाला 5च गौरेडे जे 500-800 सेन्सस करून, आणि ते पण 40 इंचाच्या वर शिंगाची गेली असेल तोच. असं जर एखाद्या ग्रामपंचायतीला जर $30,000-40,000 जर वर्षाला मिळाले तर त्या गावचं काय कायापलट होईल ह्याचा तुम्ही विचार करा. राहिलेले $2,500 हे स्टेट गव्हर्नमेंटला जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंटला, ज्याच्यामध्ये त्यांच्या नवीन जिप्सीज असतील, त्यांची नवीन टेक्नॉलॉजी असेल, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी बंदुकी असतील, त्यांच्या ह्याच्यासाठी विजिलन्ससाठी ते वापरले जातात. असे हे मॉडेल्स जगभरात आहेत, नाही असं नाही. पण जर पॅनिकमध्ये येऊन, प्रेशरमध्ये येऊन जर शासनानं जर असा काही निर्णय घेतला तर तो फार धोकादायक होईल. कारण आज ना उद्या हे तुम्हाला कंट्रोल करायची परिस्थिती निर्माण होणारच आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला आजपासून तुम्ही अभ्यास सुरू केला तर जेव्हा हाताबाहेर सिच्युएशन जायची पाळी येईल तेव्हा तुमच्याकडं काहीतरी मॉडेल तयार असेल की ज्यांना सगळ्याला त्यातून इन्कम अँड एम्प्लॉयमेंट तयार होईल आणि तुमच्याकडं रेव्हेन्यू जनरेट होईल. हे एक मॉडेल आहे. मी असं बिलकुल म्हणत नाही की हे असे मॉडेल्स केले पाहिजेत. माझं एवढंच म्हणणं आहे की जर उद्या ही पाळी येणार असेल तर इनडिस्क्रिमिनेट परवानगी देऊ नका, प्रेशरमध्ये येऊन परवानगी देऊ नका, जेणेकरून आपण परत 20 वर्ष मागं जाऊ. ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण मी आजच वाचलं की त्याला शिकारीची परवानगी देण्याचा विचार चालू आहे. बिलकुल असं करू नका, फार मोठा अनर्थ घडेल. बिकॉज त्याला काही विचारच नाही आहे ना. जसं बिहारमध्ये झालं तसंच होणार.
कारण आज आमच्याकडं जर तुम्ही पंढरपूर भागामध्ये गेला तर आज एवढे ब्लॅकबॉक्स वाढलेले आहेत. ब्लॅकबॉक्स शेड्यूल 1मध्ये आहे. कोण मारायचं धाडस करत नाही, कारण त्याला बेल फी मिळत नाही तुम्हाला. सो अशा ह्याच्यामध्ये लोकांनी शेती टाकून दिलेली आहे. आज तुमच्या भागात बार्शी वगैरे या भागामध्ये शेती टाकून दिलेली, शेती करत नाहीत लोक. पण इथं जर रेग्युलेटेड ट्रॉफी हंटिंग जर आणू शकला तर त्या लोकांनाही त्याच्यातनं रेव्हेन्यू मिळेल आणि वाईल्डलाईफ अँड ह्युमन विल को एक्झिस्ट आणि त्याचा कुठंतरी बॅलन्स स्ट्राईक होईल. आणि हे आफ्रिकेसारख्या अत्यंत गरीब देशामध्ये हे रेव्हेन्यू मॉडेल्स तयार झालेले आहेत. हे रेव्हेन्यू ज्याच्यावर आज देशाच्या इकॉनॉमीज आहेत. पण आपण जर पुन्हा एकदा शेवटदा सांगतो, आपण जर न विचार करता परवानग्या जर दिल्या अंडर प्रेशर, तर आपण परत जे कमवलेलं आहे हे परत 20-50 वर्ष आपण मागं, जे 71ला पासून जे आपण कमवलेलं आहे आज आपण परत मागं. एवढं म्हणून मी पुन्हा एकदा ह्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि ही वेळ येऊ नये हे एक मला सुचलं, कारण मी त्या बॅकग्राऊंडमधून येतो आहे. पण असे बरेच काही पर्याय असतील आणि निघतील. ह्या सगळ्या पर्यायांचा विचार घेऊन शेवटी फायनली मॅन अँड ॲनिमल हॅज टू लर्न टू को एक्झिस्ट. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचं, जे मिक्सचर आहेत वाईल्ड लाईफ सायंटिस्ट, सिनियर रिटायर्ड कॉन्झर्वेटर्स, पाबला साहेब मध्य प्रदेशचे, ठाकरे साहेब महाराष्ट्राचे, आणि एक दुसरे आहेत शिर्के म्हणून सिनियर, आणि सायंटिस्ट आहेत, त्याच्यात कॉन्झर्वेशनिस्ट आहेत, काही लोक ॲक्च्युली हैदराबादचे आहेत, त्यांना हे मॅन इटिंग ॲनिमल्स प्रॉब्लेम ॲनिमलच्या पॅनलवरती पण आहे. तर हा जो विषय हा कायम आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रोज एक दोन असतात. आता माझं मत एक पहिल्यांदा अभिनंदन फर्स्ट रिस्पॉन्डर्सना. तो पॅन्थर होता आमच्या मित्रांच्या घरी, पहिला माळी तर निकम साहेबांचेच. तिथं मला आला फोन, मी म्हटलं मी काय गर्दी करायला येत नाही, तिथं असणार 500-600 लोक ऑलरेडी. तर हा कोल्हापूरचा इन्सिडेंट माझं मत हे स्ट्रे इन्सिडेंट आहे. हा काय रेग्युलर, कारण कोल्हापूरच्या जवळ स्क्रब फॉरेस्ट भरपूर आहे आणि वाढले. तुम्ही जर चियाचं पठार बघितलं तर पूर्वीचं प्लांटेशन गत झालं. पावनगडच्या खाली बघितलं, पूर्वी जे फाटकं जंगल होतं आता दाट आहे, तिथं गव्हाचे कळप आहेत. आणि आजूबाजूला स्क्रब फॉरेस्ट भरपूर वाढले. म्हणून मला नाही वाटत शहरात ज्या प्रमाणात, जसं तुम्ही अहमदाबादमध्ये येते तर रेव्हेन्यूजमधून किंवा पुण्यात निगडीमध्ये हा प्रॉब्लेम फार आहे CRPF ग्राउंडच्या प्लांटेशनचं, तसं इथं होईल मला वाटत नाही. कारण तेवढी अजून म्हणजे टेरेन भरपूर आहेत. ह्या जागेत कसं आलं आहे माझं पण पहिलं तेच होते, कुणी पाळलं आहे काय. मग खासदार कोण, महाराज, त्यांची काय गरज, जवळपास खासदार महाराज होते, ते काय पाळणार नाहीत. तर पण हा स्ट्रे इश्यू, हा मेन इश्यू काय की जास्त प्रॉब्लेम कुठे आहे तुमचं जुन्नरमध्ये. त्याचं पण थोडं स्टडी केलं तर कोल्हापूरसारखाच एरिया एक पश्चिम घाटचा कडाजवळ आहे, मध्ये पिंपळगावचा एक मोठा प्रोजेक्ट दिसतो. पण मला नाही वाटत त्यांनी फार डिस्प्लेस होतं. ते स्क्रब फॉरेस्टमधनं काज आले तिथं, हे जे मला पण आलं होते दुसऱ्या ग्रुपकडनं इन्व्हिटेशन. ते इन्व्हिटेशनपेक्षा येणार काय, ते परमिट काढलं होतं जुन्नर, मी गेलो नाही. पण तो प्रॉब्लेम क्रॉनिक आहे. आणि शुगरकेन लेपर्डसारखे आता चंद्रपूरला शुगरकेन टायगर्स पण नाही. यापूर्वी तेराईमध्ये तर होतेच. शुगरकेन टायगर हा कॉमन आहे, दुधवा कॉमन आहे. आसाममध्ये टी गार्डन टायगर्स आहेत आणि लेपर्ड टी गार्डनमध्ये असतात. पण म्हणजे हा गंभीर इश्यू आहे जास्त आपल्याकडं, ह्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा ईस्टमध्ये जास्त आहे. तर आणि क्राऊड रिॲक्शन हे जसं म्हटले, तसं जिथं लोकांना तुम्ही गारगोटीला जा की आंबोलीला जा, एवढं वाहवा होत नाही जनावर दिसलं की. कोल्हापूर शहराकडे आल तिथं जास्त. आता तुम्ही उदाहरण घे, भरपूर क्लिप्स दिसतात तुम्हाला कोइंबतूर, उटी, कन्नूर, जिथं हत्ती आणि गोरटे कळप आरामात स्ट्रीट, मग कोणी त्याच्या पाठी लागलं नसते. गप आपले तिकडे या बगीच्यात तोंड घाल, तिकडे एखादा काय तर झाड मोड, गप परत जंगलात जा. जसं तुम्ही पुण्याकडे, अहमदाबाद, कोल्हापूर, लोकांना सवय नाही हे सगळं. तर हा एक आज परत म्हणून हा स्ट्रे इन्सिडेंट आहे. मला नाही वाटत हा क्रॉनिक फार इथं होईल. पण स्टेट वाईज जर बघितलं तर हे जे म्हणत होते ते पॅनिक रिॲक्शन जे यायला लागले त्याच्याबद्दल मी काय आजच तुम्हाला उदाहरण देतो. पुढारी आज कुणी वाचली हे जे पॅनिक रिॲक्शन हे पुढारीत आज होतं. मला वाटतं काल गणेश नाईकने प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं आहे, बिबट्यांना खाद्य म्हणून शेतात शेळ्या सोडणार.
आता एक धनगराचा कळप आमच्या शेतातनं की आम्ही किती ओरडतो मला माहीत आहे. आणि तुम्ही आता तिथं शेळ्या सोडणार हे कुणी सुचवलं मला माहीत. बिबट्याच्या शिकारीचा प्रस्ताव हे पूर्वी तुम्हाला ह्याला सिस्टम नाही, ह्याला हे म्हणतात तसं तुम्ही खरंच, आणि हे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे. सस्टेनेबल यूज म्हणतात तर सस्टेनेबल यूज मॉडेल परत भारतात येऊ शकतं का, आणि सिनियर फॉरेस्ट ऑफिसर्सचं पण बॅकिंग आहे आणि सायंटिस्टचं पण आहे. पण मेनका गांधीने जेव्हा ॲक्ट अमेंड केला जेव्हा 8 महिने होती ती फॉरेस्ट मिनिस्टर, तिने तो क्लॉजच काढून टाकलं. हे सगळं हे लोकलाइज डिसिजन आहे. कोल्हापूर एरियामध्ये किंवा जुन्नरमध्ये पॅन्थर जे असतात, लोकल CFला कॉन्झर्वेटला अधिकार असतो की होता तुम्ही ठराविक परमिट्स द्या, किती, जसं आफ्रिकामध्ये तसं. ते क्लॉज काढल्यामुळं आता तुम्ही ह्याचं किलिंग नुसतं प्रॉब्लेम ॲनिमल कंट्रोल खाली करू शकता. तुम्ही दुसरा काही लिगल तिथं उपाय नाही. आणि प्रॉब्लेम ॲनिमल कंट्रोल म्हटलं की त्याला डिक्लेअर्ड मॅन इटर हॅबिट किंवा हॅबिट रोग एलिफंट असे कुठल्या तरी ह्याच्यात ते बसू शकते. तर मला नाही वाटत हे इमिडिएट सोल्युशन आहे. आणि कलिंग तर तुम्ही पॅन्थरचं करू शकत नाही. आता जुन्नरमध्ये शूट ॲट साईट ऑर्डर हे मूर्खपण आहे. कारण शूट ॲट तुम्ही मॅन इटिंग लेपर्ड आयडेंटिफाय करायला ह्यांनी सांगितलं तसं सोपं नाही आहे. ते रोजेट्स बिजेट्स सगळं पगमात, आणि हे ट्रॅकिंग स्किल्स जे पूर्वी होते हंटिंग ट्राईब्स किंवा लोकल जे शिकार हे आता गेलेत. नवीन पिढी रील काढणार. म्हणून पहिल्यांदा म्हणलं ना, तुमच्या लोकांचं जे जंगल वाचन आहे ते भयानक आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं प्रचंड आहे. नाही, आता दुसरं त्यांनी जे सांगितलं आहे की बिबट्यांना पकडण्यासाठी AI तंत्र, ठीक आहे, दॅट आय ॲग्री. ड्रोन्स बिन्स तुम्ही ट्रॅकिंगसाठी करू शकता, थर्मल ड्रोन्स आहेत, हे टेक्नॉलॉजी मान्य करतो. फोर्थ वन ताराला पाठवा. आता काही दिवसचा मागं अजित पवारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं की 1500 सेंटरनी आम्ही मागणी 1500 लेपर्ड्स कॅप्चर करायचे. नाही सगळे त्यातले 150-200 वन तारा. वन तारा आहे काय? 3200 एकरची ती प्रॉपर्टी आहे. म्हणजे आमच्या दत्तवाडचं शेती क्षेत्र 3000 एकर, त्याच्यापैकी तेवढं जास्त उलट. 3000 एकरमध्ये 650 एकर हे ओपन आहे. बाकीचं सगळं तुमचं ते 5 स्टार हॉटेल, 5 स्टार हॉस्पिटल, फॅसिलिटीज ॲज अ रेस्क्यू सेंटर सुपर. पण त्यांनी जे उल्लेख केला आहे हे कॉन्झर्वेसी आहे किंवा रिझर्व फॉरेस्ट, तेच टोटल. वनतारा जास्तीत जास्त क्लासिफिकेशन आहे पार्क, ॲनिमल पार्क. ॲनिमल झूच्या एक स्टेप पुढं पिंजऱ्यात सांगलीच्या तुमच्या प्रतापसिंग उद्यान न होणार, पण एक वाईल्ड ॲनिमल पार्क, ओपन एअर झू हे तर लिमिट आहे. त्यात ऑलरेडी तुम्हाला हजारो स्पीशीज तुम्ही आणून ठेवले. बरं, दुसरा कॉन्सेप्ट आहे की तुम्ही वनतारा किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये किंवा प्रोटेक्टेड रेफ्यूजमध्ये ॲनिमल कॅप्चर करून वाईल्डमध्ये रिलीज कर. हे पहिल्यांदा मी ऐकायला लागलं आहे की वाईल्डमध्ये ॲनिमल कॅप्चर करून तुम्ही झूमध्ये ठेवा. फर्स्ट टाईम. म्हणजे अजून ना एकाला काय सायंटिफिक बॅकिंग दिसत नाही, पण हे म्हणतात तसे पॅनिक रिॲक्शन आता सुरू झाले आहेत. आणि ह्याच्यापुढं अनेक चांगली सूचना आहे. आफ्रिकेवरून आपण शिव आणत नाही आणि चिता आणतो, म्हणून आम्ही त्या देशांना आमचे पॅन्थर लेपर्ड घ्या म्हणून सुचवलं. पुढारीच आहे, पुढारीच. मी आज सकाळी यांचा फोन आला आणि मी पुढारी वागलो आधी. नाही म्हणजे मी काय म्हणतो, गव्हर्नमेंट लेवलला आता फॉरेस्ट ऑफिसरना बोलू शकत नाही, कारण त्यांचं ते बाकीचं सगळं सांभाळायला लागतं. पण त्यांना पण माहीत आहे इट्स पॉसिबल. पण गव्हर्नमेंट लेवलला असा जर विचार चालला तर हे टोटल लॅक ऑफ सायंटिफिक थिंकिंग झिरो आहे. आणि असं कसं इथनं तुम्ही कुठं बरं त्याला सायटीज अग्रीमेंट आहे इंटरनॅशनल. मी आपल्या तिकडे पण आफ्रिकामध्ये कॉन्झर्वेशनवर पण बराच अभ्यास केला होता आणि इथं तर होतच ते. म्हणून हे सायटीज अग्रीमेंट आलं, ते इम्पोर्ट पण व्हायला लागले, ते बरेचसे इलिगल व्हायला वनताराचे राहून. पण इव्हन चिताच काय किती वेळ लागला आपल्याला सगळं. आणि तुम्ही तिथून हे खर्च करून आणायला लागला आहे, मग इथले तिकडं पाठवण्यात काय अर्थ नाही ना, झूमध्ये पाठवण्यात काय. कारण फ्री रेंजिंग वाईल्ड वनतारा काही फ्री रेंजिंग नाही. कॉन्झर्वन्सी काय असते, एक आफ्रिकाचं उदाहरण देतो. तिथं मोठे होल्डिंग 20,000, 40,000, 50,000 एकर वाईल्ड लाईन, आणि ते वाईल्ड लाईफ हॅबिटॅट म्हणूनच मेंटेन केलेलं असतं. कॉन्झर्वन्सी कमीत कमी 5 लाख एकर असते, आणि ते जॉईन अप करतात कुठेतरी नॅशनल पार्क किंवा रिझर्व सँक्च्युरी. म्हणजे ते फ्री रेंजिंग झोन तुमचा वाढत जातो. आपल्याकडे भरपूर स्कोप आहे तो करायला. वनतराच्या ऐवजी ह्यांनी जर
तेवढेच पैसे गीर, आता ते जामनगरजवळ गीर फॉरेस्टजवळ आहे, गिरच्या भोवती 2 लाख एकर 1 लाख एकर त्यांनी हां नाही गिर म्हणतो त्याच्याबरोबरच बिरा पण हां कुठं पण तुम्ही असे तुम्ही जागा घ्या, तुमची बाजू फेन्स करा आणि वाईल्डमध्ये होईल. हे कॉन्झर्वन्सी म्हणतात. हे झूमध्ये पाठवण्यात काय अर्थ नाही, पण शासन असं म्हणायला लागले तर आता आम्ही काय कोण सुचवते मला समजत नाही.